गडचिरोली जिल्ह्यामधील सिरोंचा तालुक्यातलं असराली हे छोटंसं गाव. या गावातल्या जिल्हा परिषद शाळेत खुर्शीद शेख हे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. दुर्गम भागातल्या या शाळेत त्यांनी विविध प्रयोग आणि उपक्रम घेत शाळेत चैतन्य निर्माण केले. त्यांच्या या सर्जनशीलतेसाठी त्यांना यंदाचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला. या निमित्तानं त्यांच्याविषयी आणि त्यांच्या विविध उपक्रमांविषयी कर्तव्य साधनाच्या स्नेहल मुथा यांनी शेख यांच्याशी साधलेला हा संवाद. तुमचं बालपण आणि तुमचं शिक्षण या विषयात थोडंसं आम्हाला सांगा. बिलकुल मॅडम. माझा बालपण मॅडम अतिशय सुरुवातीला आम्ही म्हणजे आई बाबांना 4 भावंडे आणि बाबा म्हणजे आम्ही वरणगाव जळगाव जिल्ह्यामध्ये राहत होतो. तिथून सुरू झालं बालपण. आणि सुरुवातीचा स्ट्रगल असं म्हणूया का 10 वर्षाची असताना आईचा स्वर्गवास होणं आणि बाबांनी सांभाळलं. आई आणि बाबा या दोन्ही भूमिकाने. तर तिथे बाबांचे एवढे जबरदस्त संस्कार होते बालपणापासूनच, कारण त्यांनी दुसरा विवाहच नाही केला. माझे हे जे 4 मुलं आहेत हीच माझी संपत्ती, हे घेऊन त्यांनी पूर्ण जीवनाचा बलिदान केला. हे महत्वाचं होतं. ते फॉरेस्ट मध्येच काम करत होते, चोपडा तालुक्यामध्ये, आणि खूपच चांगले त्यांचे संस्कार राहिले. ते फॉरेस्ट मध्ये गार्ड म्हणून काम करत होते तिथे, आणि त्या हिशोबाने तिथे पण आमच्या जंगलाशी संबंध आला होता, जळगाव जिल्ह्यामध्ये पण. आणि तिथूनच तो बालपण सुरू झाला. प्रायमरी शिक्षण तिथेच पूर्ण झालं, जिल्हा परिषद शाळेतूनच. आणि आज पूर्ण माझं MA, D.Ed, B.Ed, M.Ed, त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन एज्युकेशन टेक्नॉलॉजी. म्हणजे मला शिक्षणासाठी जे जे आवडतील त्या सगळ्या गोष्टी मी शिकतच गेलो. कारण बालपणातला स्ट्रगल हा सुरूच होता. फक्त आईची जी ममता जी आपण म्हणतो तीच नाही मिळाली. आजही मी त्यांना खूप मिस करतो, कारण आता बाबा सुद्धा राहिलेले नाही. तर बालपण हा स्वतः स्वयंपाक करणे, कारण बाबा जेव्हा बाहेर जायचे बाबांच्या हातानेच केलेला स्वयंपाकही खाणे, या गोष्टी येस. बालपण अशा प्रकारचंच होतं. खूप काही धनाढ्य लोक नव्हतोच, आम्ही गरिबीतूनच निघालो. आणि सामाजिक सांस्कृतिक ज्या काही गोष्टी असतात त्या बाबांकडूनच मिळाल्या. बाबांचा एक शब्द मला आताही आठवतो, बेटा कभी भी जिंदगी में ड्युटी करणार तो ब्युटी करणार. म्हणजे तू कोणती सेवा करशील, नोकरी करशील, ती सुंदर असायला पाहिजे. आणि तेच आज ठेवा आहे मॅडम आमच्याकडे. म्हणजे मग तुमचे बाबा जे होते हे फॉरेस्ट गार्ड म्हणून काम करायचे. मग तुम्हाला असं का वाटलं की शिक्षक झालं पाहिजे किंवा या फील्ड मध्ये गेलो पाहिजे? बिलकुल. मला म्हणजे होतीच लहानपणापासून कशी कलेची भरपूर आवड होती. तर त्या माध्यमाने जसं चित्रकला एकदम जबरदस्त आहे मॅडम. ड्रॉइंग, पेंटिंग्स, अभिनय, त्याच्यानंतर स्टोरी, गीत लेखन, या सगळ्या ज्या होतात असं त्या म्हणजे होतच मनामध्ये का कधी आपण टीचर बनलो तर या सगळ्या गोष्टीचा आपण खूप चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो, जे इतर क्षेत्रात नाहीये. हे इथून मुलांना खूप काही शिकवू शकतो. लहानपणापासून असं होतच की आपण एक चांगले टीचर बनावं, आणि ती इच्छा पूर्ण झाली. मग म्हणजे जेव्हा तुम्ही हे शिक्षण घेत होते, असं म्हणजे कधी तुम्हाला असं क्लिक झालं की नाही आपण आता शिक्षकच झालो पाहिजे, हे कधी क्लिक झालं तुम्हाला? हो, हे जेव्हा 12वी नंतर, 12वी सायन्स झालं, सायन्सच होतं, त्याच्यामुळे BSc फर्स्ट इयरला शिकतानाच D.Edच्या जेव्हा प्रवेश सुरू होतात त्यावेळेस मित्रमंडळी होते, आणि त्यांनीच म्हटलं की आपण D.Ed करून जॉब लवकर भेटते, असं त्यावेळेस होतं थोडंसं. हे 91-92-93 ची गोष्ट आहे. तर खूप लवकर जॉब मिळून जाते आणि पटकन होते. त्यावेळेस टीचर्स पण म्हणजे जागा भरपूर होत्या. तर अशी गोष्ट आहे का, चला मग आपणही भरूया, या दृष्टिकोनातून निघालो होतो मॅडम. आणि क्लिक त्यावेळेसच झाला का नाही आपण करू, पक्का करू. त्याच्यामुळे मी BSc बाहेर निघालो होतो. फर्स्ट इयर सुरू होता पण ते सोडून इथे गेला. आणि D.Ed मध्ये पण एक चांगला टीचर म्हणून तिथे म्हणजे ट्रेनर म्हणून किंवा प्रशिक्षणार्थी म्हणूनच तिथे मला जेव्हा मान सन्मान खूप इंटरेस्ट केलं मॅडम. ही महत्वाची होती. म्हणून प्रत्येक आई वडिलांना म्हणणार का कधी पण मुलांचा इंटरेस्ट बघूनच ते गोष्टी व्हायला पाहिजे. बाबांनी कधीच विरोध केला नाही, तुला जे करायचं बिलकुल आवश्यक आहे. तुम्हाला असं कधी वाटलं की नाही का फॉरेस्ट गार्ड केलं असतं किंवा तिथे गेलो असतं, तिथल्या काही स्टेटस किंवा तिथल्या काही पोझिशन्स घेतल्या असत्या, असं कधी वाटलं? नाही ना मॅडम, असं कधीच वाटलं नाही की आपण बिलकुल फॉरेस्ट गार्ड मध्ये किंवा आपल्या वडिलांसारख्याच स्थितीवर जायचं. बिलकुल एक एम फिक्स त्यावेळेस झालाच होता.
जळगावमध्ये झालं आणि जोडणे कसं झालं मॅडम गडचिरोली जिल्ह्याशी, कारण डीएडलाच नंबर माझा गडचिरोली जिल्ह्यात लागला होता. अच्छा. हा हा तिथून मग हे लक्षात आलं परिस्थिती, आणि डीएड पूर्ण झाल्यानंतर बस जागा निघाल्या त्यानंतर, तर मी गडचिरोली जिल्हाच निवडला. कारण त्या 2 वर्षाच्या कनेक्शन मध्ये प्रशिक्षणामध्ये डीएडच्या गडचिरोली जिल्ह्याची परिस्थिती मला माहीत झाली होती, आणि त्यावेळी कुठेतरी मनात क्लिक होतं की या जिल्ह्यात आपण काम करूयाच पुढे. फॉर्म भरलेला होतं मी या भागात ज्यावेळेस असताना, कारण काही आमचे ओळखीचे होते असे लोक तिकडे नंबर लवकर लागून जातात, अशा प्रकारे होता. म्हटलं अशी गोष्ट आहे का, त्यावेळेसच इथे भरण्यात आलेलं होतं. आमचे जळगावकडचे काही लोक होते, त्यांनी सजेशन केलं होतं कारण डीएड मध्ये भरा एकदा, आणि त्यानंतर इथे राजे धर्मराव अध्यापक विद्यालय आहे इथेच Okay. डीएड झालं मॅडम. हो, सजेशन मिळालं होतं. मग शिक्षक म्हणून तुम्ही पहिल्यांदा कुठे रुजू झालात? गडचिरोलीमध्ये सगळ्यात अगोदर मी शिक्षक म्हणून जेव्हा रुजू झालो, तर सुरुवातीला जसं डीएड झाला तर काही दिवस असं म्हणजे जॉब मिळेलच असं काहीच नव्हतं, कारण इंटरव्ह्यू यायचे होते. त्यामुळे एका प्रायव्हेट शाळेमध्ये काम केलं मॅडम. इथे भगवंतराव शाळा म्हणून आहे, प्रायव्हेट खाजगी शाळा होती, आणि तिथे माझ्या जीवनाची पहिल्यांदा सुरुवात झाली. परंतु नंतर असं वाटायचं की मध्ये जावं, तिथली परिस्थिती पाहावी. तर मला सिरोंचा तालुक्यामध्ये, आता ज्या तालुक्यात आहोत तिथेच पुन्हा एक अतिदुर्गम क्षेत्र आहे तिथे, झिंगानूर म्हणून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा झिंगानूर मधून, कम्प्लिटली माडियागोंडी एरिया आहे. तर त्या भागात मी 17 सप्टेंबर 1996 रोजी तिथे रुजू झालो मॅडम, एक शिक्षक म्हणून जिल्हा परिषद मध्ये. अशाच प्रकारे होतं, जाण्यासाठी रस्ते नाही. बघा मॅडम, आज एवढं वर्ष झाले तर तेवढा काही इथे बदल झाला नाही, कारण बदल नाही व्हायला एकच कारण आहे, इथला घनदाट जंगल आणि साधा जंगल आहे. त्याच्यामुळे रस्ते बांधायला या प्रत्येक गोष्टीला इथे त्रास असतो आणि ती प्रगती होते. जंगलच इथला वैभव आहे आणि जंगलच इथला कुठेतरी अडचण पण आहे, अशा प्रकारची गोष्ट आहे. तर तिथून माझी सुरुवात झाली. तिथे 7 वर्ष मी तिथे काढले मॅडम, तिथल्या माडियागोंडी विद्यार्थ्यांसोबत. इलेक्ट्रिसिटी नव्हती तिथे बिलकुलच, आणि सायकलनेच आम्ही फिरायचो बरं. जेव्हा आमचे जसे केंद्र संमेलन व्हायचे टीचर्सचे, तर अशा प्रकारे तिथे होतं. आणि तिथूनही ज्या विद्यार्थ्यांसाठी, माडिया विद्यार्थ्यांसाठी आकर्षण निर्माण झालं का आपण यांना करायचं आहे, यांच्यासाठी काम करण्याची एक जिद्द निर्माण झाली, आणि तो माझा प्रवास सुरू झाला. त्यांची भाषा अवगत करणे पहिला तोच राहायचा मॅडम. हा, या काळात आई बाबांचं प्रेम जे म्हटलं नाही, बाबांनी दिलं तर बाबांनी म्हटलं मॅडम, अरे बाबा तिथे नको करू, त्यांचा थोडा तिथे विरोध झाला. तुम्हाला एवढ्या चांगल्या पद्धतीने आम्ही इथे तू जळगावला परत येशील, इकडे करशील जॉब तिथे दुर्गम क्षेत्रामध्ये राहण्यापेक्षा, कारण खूप काही तिथे होतं का नाही, माड्या लोक असतात, आदिवासी लोक असतात, जंगलातले लोक असतात, कापून टाकतात, मारून टाकतात, अशाही गोष्टी भरपूरशा ज्या होत्या. हा, का भीती निर्माण बाबांच्या मनात झाली. तर त्यांनी खूपदा मला म्हटलं का इथे करण्यापेक्षा आपल्या जिल्ह्यामध्ये ये ना बाबा, इथे करूया आपण. पण माझं मत होतं का नाही बाबा, आपण इथेच कार्य करू, मला समाधान वाटत आहे. आणि माझ्या कार्याची सुरुवात झाली मॅडम इथे माडियागोंडी पासून, आज तेलगू पर्यंत आहे ते. तर तिथून पुन्हा 7 वर्ष झाल्यानंतर पुन्हा एकदा अहिरी तालुका आहे मॅडम इथे, जवळपास तो 150 किलोमीटर पलीकडे. पुन्हा तिथे जॉब झाला माझा, वेलगूर शाळा झाली, छोटीशी पुन्हा मैलाराम शाळा झाली. त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाने मॉडेल स्कूल तयार केले होते आदिवासी विद्यार्थ्यांसाठी, स्पेशली होते तालुक्यामध्ये 5 शाळा उघडल्या. तर माझ्या गुणवत्तेला बघता मग तिथे मॉडेल स्कूलमध्ये पण मी रुजू झालो. आणि त्याच्यानंतर आज जी शाळा आहे आसरले, 2013 मध्ये मी या शाळेमध्ये आलो. असं मला या प्रवासामध्ये 25 वर्ष आता पूर्ण होत आहे, 25 वर्षानंतर माझ्या समोर आले. आता तुम्ही महाडा म्हणजे हे जे तुम्ही म्हटले हे आदिवासी लोक, त्यांच्याविषयी थोडं बोलू शकता का? म्हणजे हे कोणत्या जमातीचे असतात आणि त्यांचं राहणं पाहणं कसं असतं? हा मॅडम, माडिया जे लोक आहेत जिथे मी सुरुवात झाली, खरोखर मी सुद्धा घाबरलो होतो, कारण छोटे छोटे कपडे त्यांची भाषाच वेगळी आपल्यापेक्षा, आणि मला त्यावेळेस येतच नव्हती. फक्त हिंदी आणि मराठी शिवाय आपण तिथे काही बोलू शकत नाही, त्यांच्याशी संपर्क साधणे किंवा बोलणे. त्यांची भाषाच वेगळी. जसं आपण, मी आता तुम्हाला बोलून दाखवतो काय ब्लॅक म्हणतो, बरोबर म्हणतो, बिलक म्हणतो, अशा प्रकारे करायचे. ते मुलं पण तसेच बोलायचे. म्हटलं हे कसं काय होणार, एकदम वेगळंच. तर हे जे आदिवासी ऑलरेडी मूळ तिथलेच लोक आहेत ना, हे त्यांना कसं शिकार करणे, बाकीच्या गोष्टी, यांना जगाशी संबंध त्यावेळेस काहीच नव्हता.
आणि तिथेच राहणे, बोलणे, छोट्या छोट्या झोपड्या, त्यांचा तो रेला डान्स होतो तिथे. आणि त्यांची जी छोटीशी सामाजिक स्थिती असते त्याच्यामध्ये, म्हणजे त्यांची एक ऑलरेडी एक वेगळी संस्कृती आहे आणि वेगळी छाप, एक वेगळा विश्व म्हटले तरी चालेल, तो जंगलातला विश्व आहे. त्यांना तिथेच खूप त्याच्या बाहेर नाही. आता हळूहळू पुष्कळचा बदल झालेला आहे, तरी पण या मागील 25 वर्षामध्ये आता तसं, पण त्यावेळेस तर तसंच होतं. 96 ची गोष्ट होती ती. तर ती मूळ जमात आहे मॅडम, आदिवासी जमात तिथली. जंगलातलीच आहे ती राहणारी, जंगल त्यांचा विश्व आहे. त्याच्यामुळे कसं का नक्षलवादी कारवाई यांची खूप काही मदत घेतली जाते. आज जे नक्षल आहे ते जास्त आदिवासीच आहे, कारण शिक्षणाचं प्रमाण खूपच कमी आहे त्यांना. नवीन विचारशैली नाही, आधुनिक विचार सध्या नाहीच आहे, कारण त्याचा ते विरोधच करतात. डॉक्टर्सकडे जाणे टाळतात ते. सगळ्या गोष्टी तिथे त्यांच्या म्हणजे मागासलेल्याच विचाराने होतात. तर अशी ही आदिवासी जमात आहे. आणि तुम्ही तिथे जाऊन त्यांच्या सोबत राहून काम केले, तर तुम्हाला ते कितपत कठीण होतं तिथे जाऊन त्यांना समजवून सगळ्या गोष्टी पटवून आणि त्या शिक्षणाचा तिथे प्रवास सुरू करायला? खूप 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 सुरुवात खूप कठीण होते मॅडम, कारण ते स्वीकारत नाही. केव्हापर्यंत स्वीकारत नाही, जेव्हापर्यंत आपण त्यांची भाषा अवगत करत नाही, त्यांचे सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत नाही, तर तिथपर्यंत तर ते नाही स्वीकारणार. ते त्यांना वेगळंच वाटतं. जसं ते डॉक्टरला विरोध करतात, का नाही आमचा हा पुजारी ठीक आहे. तर तशा प्रकारे टीचर्सचा पण सुरुवातीचा रोल इथे खूप हे असतो. परंतु एवढंच आहे नक्की, कारण प्रत्येक आईबाबांना आपले बालक आवडतात. तर त्याच्यामुळे माझी सगळ्यात मोठी लिंक ही त्यांची बालकं राहायची, जी शाळेत येत होती. तर त्यांच्यावर दिलेला प्रेम हा त्या पालकांशी मला खूप चांगल्या पद्धतीने जोडायला, आणि मधातले जे अडथळे होते, कारण ती जी बालकं आहे का नाही, आमची शेख सर आम्हाला खूप प्रेमाने पाहतात, आमच्यासोबत खेळतात, आमच्यासोबत नाचतात. मग त्यांची गीत जी होते, तिथले गीत, स्थानिक गीते, ते पण मी शिकणे सुरू केलेले होते मला. जसं एक छोटस गीत मी तुम्हाला सांगतो, तो खूप मदत केला होता मला. हा, ए ए पे का nakma nana iyan pandi bes tindala nana iyan vaki kis masala ए ए पे का नाक नडकमा, हे गीत मला त्यांच्याकडून ऐकायला मिळायचं. मग मी त्यांना विचारलं, अरे हे काय आहे? ते निघायचं काय, ए ए मुला तोडू नको मला, हे झाडाचं गीत होतं. मी देतो फळे छान खायला, मी देतो पाने डोबाकी आलाय, मी देतो फळे छान खायला, ए मुला तोडू नको मला. मग त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं, त्यांना ते आवडायचं. मग नवीनपणा वाटायचं. म्हणजे इंटरेस्टिंग गोष्टी आहे, म्हणजे त्यांचं गीत आणि आपण ते म्हणजे नाही का त्याची ट्युनिंग घेऊन मराठीत ते कन्वर्ट करून त्यांना सांगायचं. खूप इंटरेस्टिंग आहे. हो हो हो. तर अशा प्रकारे त्यांना म्हणजे कुठे मॅडम त्यांच्याशी जुळण्यासाठी त्यांच्यासारखेच बनून मग आपल्याला तिथपर्यंत ऑटोमॅटिक पॅरेंट्स जुळू लागले मॅडम. आणि त्यांच्या त्या जे रिला डान्स असायचा तिथे जाऊन नाचणे, त्यांच्यासोबत भेटणे, त्यांच्या घरी जेवणे, या गोष्टी पण चालायच्या. त्यांना वाटू लागला हा माणूस आपल्यातलाच आहे. या गोष्टी चालल्या मॅडम. मग 1960 ची गोष्ट आणि आता केवढा डिफरन्स आलाय, म्हणजे केवढं बदललंय आता? हो हो, आता बदल झालेला आहे मॅडम. कसं काय, जिथे जसं दुर्गम भागामध्ये ना आता आदिवासींच्या हॉस्टेल्स निघालेल्या, शाळा निघालेल्या, आदिवासी आश्रम शाळा. आश्रम शाळेमध्ये मुलं राहू लागलेले आहेत. त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळा निघालेल्या प्रत्येक ठिकाणी, आणि ते मुलं सुद्धा आता शिकून थोडेसे बाहेर निघत आहे, म्हणजे समाजाशी जोडले. ते एक झालं. त्याच्यानंतर ते बघून, कारण मी ज्या झिंगारोची गोष्ट करतो म्हणजे तिथे एक मुलगी आता डॉक्टर झालेली आहे. मला थोडा डोक्यात तिचं नाव आठवण नाही येत आहे, परंतु बदल झाला तो. आज हळूहळू का असे ना, नक्षलवाद्याचा विरोध असला तरी कच्चे कच्चे रस्ते, परंतु रस्ते बनलेले आहे. 1-2 बस दिवसातून एकाधिक बस जाईल, पण बसेस चाललेल्या आहेत. त्याच्यानंतर विद्युत पोहोचलेली आहे. तर याचा परिणाम काय झाला का तिथे टीव्ही पोहोचलेली आहे, थोडा मीडिया पोहोचलेला आहे. तर या गोष्टीने बदल झालेला आहे मॅडम. आता खूप काही बदल झालेला आहे. म्हणजे जे मी ज्यावेळेस गेलो ती शाळा 4थी पर्यंत होती, आज 7th पर्यंत, 7वी पर्यंत आहे. जी आश्रम शाळा 7वी पर्यंत होती ती आज 10वी पर्यंत, 12वी पर्यंत आहे मॅडम. तर त्याच्यामुळे विद्यार्थी शिकत आहे, पालकांमध्ये अवेअरनेस आलेला आहे. या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्यांचे कपडे पण बदललेले आहेत आता. येस. तर त्याचा खास परिवर्तन घडण्यासाठी मीडिया खूप महत्वाचा राहिलेला मॅडम. म्हणजे टीव्ही म्हणा, आता मोबाईलचा पण नेटवर्क असेल नसेल, परंतु शोधतात इकडून तिकडून कुठे ना कुठे. तर हा बदल अवश्य आहे, अवश्य आहे. तुम्ही मॉडेल शाळेबद्दल तुम्ही उल्लेख केला होता अगोदर, म्हणजे ते काय प्रकल्प होतं? हो मॅडम, तो खूप चांगला एक प्रोजेक्ट होता महाराष्ट्र शासनाचाच.
एकूण महाराष्ट्रामध्ये 45 शाळा उघडल्या गेल्या होत्या. परंतु तो शासकीय शाळा होती, 6वी पासून तर ती 12वी पर्यंत अशा प्रकारचे टप्प्याटप्प्याने ते वर्ग वाढणार होते. परंतु झालं काय का तिथे पण एक निराशा राहिली का टीचर्स भरती नाही झाली, त्याच्यामध्ये टीचर्स घेतल्या नाही गेले, त्याच्यामुळे रिटायर्ड टीचर्स त्याच्यामध्ये घेतल्या गेले. तर त्या हळूहळू महाराष्ट्राच्या शाळा ज्या होत्या त्यांना विद्यार्थी मिळालेच नाही आणि त्या बंद झाल्या मॅडम. परंतु आमच्या हातात दिलेली जी शाळा होती मॉडेल स्कूल, त्याला खूप आम्ही मेहनतीने ते घडवलेलं होतं आणि त्या 40चे तिथे 40 संख्येने विद्यार्थी घ्यायचे होते एका वर्गानुसार. तर माझ्याकडेच ते एक प्रभार देण्यात आला का सर बघा तुमच्याकडे ती स्किल आहे का, तुम्ही विद्यार्थ्यांना शाळेकडे आणू शकता. आणि त्या हिशोबाने मला मॉडेल स्कूल माझ्या हातात देण्यात आली होती आणि खरोखरच ती शाळा खूप चांगली झाली मॅडम. आज महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळा बंद आहे, फक्त गडचिरोली जिल्ह्यामधली ही अहिरी तालुक्याची शाळा, त्याच्यानंतर सिरोंच्याची एक शाळा आणि कोरची, म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातच 3 शाळा सुरू आहे मॅडम. बाकी महाराष्ट्रातली पूर्ण मॉडेल स्कूल शासनाच्या बंद झालेल्या आहेत आणि त्याची एक आज भव्य दिव्य अशी बिल्डिंग आहे, तिथे गरीब मुलं शिकत आहे मॅडम चांगल्या पद्धतीने. आणि पण माझी बदली झाली होती आणि मी असरलीला चालले गेलो. 2013 मध्ये मॅडम पदवीधर मी प्रायमरी टीचर होतोय डीएड झाल्यानंतर. त्याच्यानंतर माझा बीएड झाला विद्यापीठातून यशवंतराव चव्हाण आणि पदवीधर शिक्षक म्हणून जे उच्च प्राथमिक शाळेवर माझी बदली असरलीला झाली. परंतु काय झालं मॅडम, तिथे पण एक छोटीशी स्टोरी आहे, अवश्य मला वाटतं शेअर करावं. असरलीला गेल्यानंतर ती बघा शाळा, ते 43 विद्यार्थी बिचारे एका बेंद्यात कोंडल्यासारखे, मोगली म्हटले तरी चालेल मॅडम त्यांना. एक मोगली जे आहे ना आपला कॅरेक्टर आहे जंगलात फिरणार तसे, आणि 2-3 निराशाजनक चेहरे घेतलेले माझे शिक्षक बंधू. तर त्यावेळेस काय झालं, अरे शेख सर तर मॉडेल शाळेत आलं, तिथे खूप मस्त त्यांनी कार्य केलं आणि पटकन मला वाटतं एका महिन्यामध्येच त्यांनी मॉडेल स्कूल साठी मला नियुक्त केलं, जे सिरोंचाला आहे. ऑलरेडी सिरोंचा हा तालुका आहे, थोडा चांगला आहे आणि कुठे जर माझ्या मनात एक छोटासा स्वार्थ आला असता का अरे आपण पुन्हा मॉडेल स्कूलमध्ये जाऊ, जरा रेप्युटेशनने राहू, 6वी ते तिथे 12वी मोठे मुलं आहे आणि तालुका लेवल आहे. पण कुठेतरी मनात मॅडम क्लिक झालं का नाही मला जायचं नाही. आणि तो जो आदेश होता, मी साहेबांना म्हटलं प्लीज साहेब मी सिरोंच्याला जाणार नाही, मला असरअलीला या 43 मुलांवरती काम करायचं आहे, या शाळेलाच मी मॉडेल बनवणार. मॅडम हा माझा निर्णय अतिशय योग्यच ठरला, नाहीतर ती शाळा मृत झाली, मेली असती, मरण पावली तेवढं पक्कच मी म्हणू शकतो. ते 43 विद्यार्थी इकडे तिकडे चालले गेले असते आणि ती भकास आणि निर्जीव शाळा तिथे संपली असती. तो एक आनंद आहे मॅडम. तर आता किती मुलं आहेत तिथे या शाळेला? आज 211 विद्यार्थी आहेत पण ते शिकत आहे चांगले आनंदाने बोलतो. आणि किती क्लासेस असतात? 1 to 7 क्लास आहे मॅडम, 1 ते 7वी पर्यंत. अंकिसा म्हणून गाव आहे मॅडम 2-3 किलोमीटर वरती पुढे, तर तिथे एक श्रीनिवास हायस्कूल म्हणून आहे, ते तिथे 10वी पर्यंत शाळा आहे, तिथे जातात ते. परंतु माझा असं विचार आहे मॅडम, आजही जे जिंगानूरला जिथे होतो मी 96 मध्ये, त्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहो मी, का ते आपण जे यांना देत येतो मॅडम, त्यांची परिस्थिती काय आहे, तर त्या गोष्टीसाठी पण मी काय करतो, त्यांना कनेक्टेड राहतो. पुष्कळचे विद्यार्थी पोलीसमध्ये लागलेले आहे, काही विद्यार्थी नर्सिंग मध्ये लागलेले आहे, त्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करून त्यांच्याशी संपर्कात राहतो मॅडम. जेवढ्याही शाळा झालेल्या आहेत तिथले प्रत्येक विद्यार्थी, कारण शिक्षकाचं आणि विद्यार्थ्याचं नातं शाळा सुटली म्हणजे संपतो असं कधीच नाही मॅडम जीवनभर. आज त्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहोत. तुम्ही दुर्गम भागात काम करतात राईट, आणि इतर भागातील शिक्षण आणि दुर्गम भागातील शिक्षण मध्ये काय फरक आहे? म्हणजे तुम्ही प्रायव्हेट स्कूल्स मध्ये पण काम केलं. खूप फरक. जेव्हा मी त्या प्रायव्हेट शाळेतूनच निघत होतो ना, तिथल्या शिक्षकाने डायरेक्ट म्हटलं होतं, शेख सर म्हणे एवढं बढिया ती प्रायव्हेट शाळा आहे, चांगली मोठी होती, कारण ती तालुका स्तरावर होती, अहेरीचा जो भाग आहे तिथे तुम्हाला बसायला खुर्ची नाही मिळणार म्हणे, कुठे जिल्हा परिषद शाळेमध्ये घुसता म्हणे, तो झोलबा पाटलांचा वाडा आहे असं प्रसिद्धच आहे ते. म्हटलं तसं नाही होत म्हणे, कुठेतरी जे समाधान पाहिजे कामाचं मॅडम तो पाहिजे. तर तिथे 0 लेवलवरती आपण त्या विद्यार्थ्यांसाठी काम करतो, आहे का नाही. तो एक महत्वाचा एक तिथे रोल होता. आणि इथे पण जे सिटीतल्या शाळा आहे किंवा गडचिरोली जिल्हा, आता जिल्हाच खूप मोठी सिटी असं म्हणता येणार नाही, पण जिथे कुठे आहे जे चांगल्या भागातल्या शाळा आहे त्याच्यात आणि दुर्गम भागातल्या शाळा अवश्य खूप मोठा फरक जाणवतो तिथे, जर शिक्षकांनी आपलं मनाने नाही काही दिलं तर. कारण काय होते का अधिकारी वर्ग तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, त्याच्यामुळे जास्त पुन्हा एक झालं नक्सलींच्या कारवाया, त्याच्यामुळे पण भरपूर जे नवीन अधिकारी किंवा काय असतात ते जाणे टाळतात. त्याच्यानंतर पुष्कळदा मधात असं झालेलं आहे का खबऱ्या म्हणून टीचर्सला पण पकडण्यात आलेलं आहे नक्षल्याच्या याच्यामध्ये, ती एक भीती. त्याच्यामुळे आणि नाले रस्ते गोष्टीचा परिणाम करतो, टीचर्स पण दररोज जाणे टाळतो मॅडम, असं झालेलं होतं दुर्गम भागात. त्याच्यामुळे ऑटोमॅटिक काय होतं का गुणवत्ता मुलांची कमी दिसते आपल्याला तिथे.
भाषेचा प्रॉब्लेम. आज मी जिद्दीने मुलांसाठी भाषा शिकलो, कारण मी मागे पाय नाही घेतला तर पुढे घेतलं त्यांच्यासाठी. पण काय होतात की माझ्यासारखे भरपूरशे वेगवेगळ्या जिल्ह्याचे शिक्षक इथे आहेत, असं नाही. नांदेड पासून तर मराठवाडा, लातूरचे शिक्षक सुद्धा इथे काम करत आहेत. तर काय होते का, नाही हे पुन्हा याची भाषा कोण शिकणार आणि आपण मागे जाऊ, तर तिथे गुणवत्ता कमी दिसते मॅडम. तर आतमधल्या शाळेतल्या मुलांची गुणवत्ता आणि चांगल्या भागातली त्याच्यात भाषेच्या प्रभावामुळे म्हणा, टेक्निकली म्हणा, इश्यू पूर्ण तर कमीच आहे मॅडम, कमीच आहे. आणि तफावत इंग्लिश इंग्लिश भाषाचा किती सराव आहे या भागात? इंग्लिश भाषेचं सराउंडिंग फार कमीच आहे मॅडम, बिलकुल फार कमी आहे. ज्या इंग्रजी शाळा आहे त्यांच्यात आहे, तर इंग्रजी शाळेचं आहे पण ते मराठीमध्ये वीक आहे, अशा प्रकारे आपल्याला दिसतो एक. आणि इंग्रजीचं सराउंडिंग खूप कमी आहे, कारण आपल्याला त्या तेलुगू माड्या गोंडीकडून मराठीमध्ये आणता आणताच आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते. त्याच्यानंतर आपण हिंदी आणि इंग्लिशकडे नेतो त्या मुलांना, तर त्याच्यामुळे तो इंग्लिश भाषेचं सराउंडिंग खूप कमी आहे, खूप कमी आहे. जे आपल्या महाराष्ट्र शासनाच्या त्या सगळ्या गोष्टी मॅडम इथे भाषेच्या सगळ्या, जसं माझ्याकडे लँग्वेज आहे, लँग्वेज मी भाषा हिंदी इंग्रजी या गोष्टी घेतलेल्या आहे. त्यांना त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स आहे, सायन्स आहे आणि सोशल सायन्स आहे. त्यांना सर्वच सब्जेक्ट आहे. त्यासोबत कलात्मक सब्जेक्ट आहे, शारीरिक शिक्षण आहे. तर जवळपास सगळेच विषय आहे. वर्ग 4-5 असतात, शिक्षक एकच राहते. ते एक परिणाम आहे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर. हा, तिथे कसं आहे का, 4थी पर्यंत ते 4 वर्ग आहे. ठीक आहे, 4 वर्ग असले तरी त्यांचा अभ्यासक्रम थोडा थोडा वेगळाच असतो, पण शिक्षक एकच राहतो. तोच मुख्याध्यापक आहे, तोच सगळं असतो तो. आणि तो कार्यालयीन कामात गुंग झाला तर इकडे केलं सर्व काही, असंही होत आहे. म्हणजे एक शिक्षक असल्यामुळं खूप सारं म्हणजे गोंधळ होतो. हो, बिलकुल होतो, बिलकुल होतो. कारण तो कार्यालयाची कामं सांभाळणार का हे, आणि रोजच्या रोज आता नवीन 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 माहिती मागवल्या जाते मॅडम. तर त्या हिशोबाने विद्यार्थ्याशी तो कनेक्टिव्हिटी मध्ये कमी पडून जातो. आता माझी शाळा तरी झाली, जेव्हा तिथे गेलो ना मॅडम, ज्या शाळा आसरलीमध्ये आता जिथे आहोत, ऑलरेडी तिथे 2 शिक्षक होते आणि मी तिसरा गेलेलो होतो तिथे. अच्छा, आज आम्ही 7 लोक, 7 लोक झालेले आहेत. ते 7 टीचर्स आहोत आम्ही आज. म्हणजे 211 स्टुडंट्स मध्ये तुम्ही 7 टीचर्स. 7 टीचर्स आहोत आम्ही. वाढले ते. अच्छा, तुम्ही किती तास हा, काम करता? का मॅडम? किती तास काम करता? मी किती तास काम करतो, मी आता तिथे तास आहेच नाही मॅडम, कारण मी जागाच अशी निवडलेली आहे. आता तासाचं नाही राहिला तिथे. सुट्टी असली तरी काम करतो, सकाळपासून सुरू होऊन जाते वर्ग, म्हणून मी एक ब्रीदच लिहिलेला आहे. आता तिथे तास नाही राहणार मॅडम. स्कूल इज माय लाईफ. आता समजून जायचं किती तास. Yes. तुम्ही संध्याकाळी या, मी तिथेच मिळणार. कारण मी काय करतो मॅडम, जिथे शाळा आहे ना त्या शाळेच्या जवळच कुठेतरी रूम शोधतो, का मला इथून पटकन माझ्या शाळेत जाता येईल. कारण फॅमिली माझी 150 किलोमीटर दूर आहे मॅडम. आता तीच सध्या फॅमिली राहते, म्हणून माझी पत्नी पण म्हणते स्कूल इज माय लाईफ. तर मग वाईफ कोण आहे म्हणतात ते. म्हटलं नाही, तुम्ही पण आहे सपोर्टिंग. या गोष्टी आहे मॅडम. किती तासाचं नाही आहे मॅडम, तासच नाही राहिलं. जर तास राहील ना तर मग तिथे सगळं काही संपून जाणार आहे. सध्या तरी अशी काम सुरू आहे. मग तुम्ही तुमची पर्सनल लाईफ म्हणजे तुमची वाईफ, तुमची मुलं, तुम्ही त्यांच्यासोबत मग टाइम कसे काढता त्यांच्यासाठी? हो मॅडम, ते खूप महत्वाचे आहे. 2 मुलं आहेत मला. एक तर आता 12वीला आहे, त्याच्यानंतर एक 6th क्लासला आहे, आणि माझी पत्नी, यांचा खूप सपोर्ट आहे. त्याच्यामुळे शनिवार रविवार जो राहतो तो त्यांच्यासोबत जातो, अतिशय आनंदात जातो, उत्साहात जातो. त्याच्यानंतर याच्या अगोदर, जसं याच्या मागचे जे 10 वर्ष होते ना, तिथे अहिरी म्हणून जे म्हटलं ना, ते इथून जवळ होतं मॅडम. तेव्हा पण मी यांच्यासोबतच राहिलेलं आहे, असं काहीच नाही. आणि हे मागील जे 8-10 वर्ष मी त्यांच्यापासून दूर राहावं. सासरीला राहू शकत नाही, कारण कसं आहे का, 12वी साठी तिथे शिक्षण नाही आहे. त्याच्यामुळे एक, आणि पत्नी पण माझी भुसावळची असल्यामुळे तिला पण तेलुगू वगैरे नाही समजत ते सगळ्या गोष्टी. ते माझ्यापासून 150 किलोमीटर दूर राहतात मॅडम. मी सॅटर्डे संडे त्यांच्यासोबत काढताना मंडेला निघून जाते. जसं तुम्ही म्हणाले की भाषा, सुविधा हे सगळे प्रॉब्लेम्स होतात, मग तुम्ही या प्रॉब्लेम्स वर कसं मात केली? बिलकुल मॅडम, तिथे कशा समस्या आहेत. कोणत्याही समस्येला जर आपल्याला पुढे जायचं, सगळ्यात अगोदर आपल्याला मानसिकता ती बनवावी लागते, बरोबर आहे. तिथे आता तिथे करंट नाही आहे, राहत नाही, नेटवर्किंग नाही आहे तिथे, रस्त्याची म्हणा किंवा पाण्याचं. आता ह्या सगळ्या गोष्टीला कसं फेस करताना मी माझी मानसिकता तयार केलेली आहे, तर मला इथे राहायची शक्ती निर्माण झाली. आणि कालांतराने काय होतं मॅडम, कोणतीही समस्या कुठेही असली तरी शासन हा त्याच्यावर कार्य करत आहे मॅडम, बरोबर आहे. एवढं पक्क हळूहळू त्या गोष्टी दूर होत गेल्या या 8 वर्षामध्ये. नेटवर्किंग कमी जास्त असतो पण आलेली आहे. अगोदर करंट बिलकुल एक महिना, एक आठवड्या असं होतं. आज
जास्त वेळ राहत होते, समस्या हळूहळू दूर होत गेली. याही गोष्टी झाल्या, खूप कमी झालेल्या या परिस्थितीत ते काम करता करता. फुलफिल नाही झाल्या, परंतु त्या समस्या कालांतराने 8 वर्षामध्ये बघितलेल्या मॅडम कमी झालेल्या आहेत. तर आपल्याला शिक्षणासाठी जे आवश्यक आहे त्या गोष्टीवर फोकस करून घेतो. मग तर मी याच्यातून काय करू शकतो ते महत्वाचं राहते. आणि सोबत समाजाला जागृत करणे, जसं ग्रामपंचायत या गोष्टी आहे, दवाखान्याविषयी त्यांना किंवा साहेबापर्यंत पोहोचणे त्या गोष्टी, सर इथे आवश्यक आहे डॉक्टर्स किंवा या गोष्टी, हे होत आहे मॅडम, असं नाही. तर समस्यांना लढण्यासाठी फक्त आत्मविश्वास. ओके, बोला मॅडम. आणि आता कोविडच्या वेळेस तुम्ही, आता हे प्रॉब्लेम्स आहेतच, पण कोविडच्या वेळेस आणखीन प्रॉब्लेम सुरू झाले होते, कारण की शाळा बंद होती, घरून शिकवायचं होतं, ऑफलाईन ऑनलाईन शाळा, ते सगळं प्रकल्प सुरू होतं. तर तुम्ही कसे हे चॅलेंजेस ओव्हरकम केले? कारण की दुर्गम भाग म्हणजे ऑलरेडी तिथे गरिबी वगैरे आहे, तर टेक्नॉलॉजी ऑलरेडी कमी आहे तिथे. मग तुम्ही हे प्रॉब्लेम्स कसे ओव्हरकम केले? हा मॅडम, हा अतिशय महत्वाचा आहे, कारण सुरुवातीला पूर्ण जगच म्हणजे हादरल्यासारखा झाला होता याच्यामुळे. आणि त्याच्यात आमच्या या समस्या ऑलरेडी होत्याच, आणि आता तर कम्प्लिटली शाळा बंद. सुरुवातीला काय झालं का दुर्गम भागात तर हा जो कोरोना आजार आहे तो पोहोचणार नाही अशी ठाम विचारशैली झाली होती, का नाही होणार काहीच, आहे का नाही. एवढ्या जंगलात कुठे येणार, एवढं शुद्ध वातावरण, जिकडे तिकडे झाड, इथे कुठे कोरोना गेला, आणि इथले लोक कुठे जात नाही मॅडम, महत्वाचं हे होतं. कारण तो संपर्काने होता ना, इथले लोक कुठेच बाहेर तिथेच राहतात, जास्तीत जास्त तालुका स्तरापर्यंत ते जाणार. तर सुरुवातीला तेवढी आम्हाला भीती वाटली नाही, परंतु हळूहळू गडचिरोली जिल्ह्यामध्ये पण मुख्यालयापासून किंवा आजूबाजूचे जे मोठे शहर होते तिथे जेव्हा निघू लागले पेशंट, तर त्यावेळेस तर सगळ्या शाळा ऑलरेडी बंदच झाल्या होत्या, बंद ठेवा. आता होतो, हा सुरुवात काही असेल तरी आपल्याला करायचीच होती, कारण तर ऑनलाईन हा माध्यम तिथे होताच नाही असं मला वाटतं सुरुवातीला, कारण मोबाईल नाही. तुम्ही म्हटले का गरीब, आणि खरी गोष्ट आहे, म्हणजे छोट्याशा झोपडीमध्ये किती अँड्रॉइड फोन निघणार तिथे छोट्या छोट्या याच्यामध्ये गरिबीचे पालक. तर त्याच्यामुळे आम्ही बघितलं अँड्रॉइड मोबाईलची संख्या खूप कमी होती, नाही होती असं नाही, पण खूप कमी होती. 2-3% मुलांकडे म्हटलं तरी चालेल अशा प्रकारे ते. आणि त्याला हाताळता येत नव्हतं. त्यांना झूम मिटिंग किंवा कोणत्याही याच्याने आपण जर करतो म्हटलं तर ते हाताळता त्यांना येत नव्हतं. तर सुरुवातीला असं झालं का आम्ही नाही का, जे टीचर्स मुख्याध्यापकाचा पण प्रभार माझ्याकडे असल्यामुळे मॅडम मी काही स्वतः निर्णय घेऊ शकलो होतो तिथे. तर सुरुवात कशी करायची, का भूमिका स्पष्ट व्हायला पाहिजे. या कोरोना काळामध्ये आमची शाळांची भूमिका काय राहणार, आमची शिक्षकांची भूमिका काय राहणार, आणि पालकांची भूमिका काय राहणार, या हिशोबाने सुरुवातीला काय केलं, आम्ही जनजागृतीच केली. त्यांच्या घरी भेटी द्यायचं, गृह भेट द्यायचं, त्यांना समजून सांगायचं. तर तरी ते म्हणायचे की नाही आपल्याकडे तर काही बिमारीच नाही आहे. तर अशा प्रकारे सुरुवातीला भेट देणे, समाज जागृती करणे, शाळा व्यवस्थापन समिती असते त्यांना घेऊन फिरणे, त्या विद्यार्थ्यांना च्या पालकांना भेटणे. तर असं सुरुवात झाली ती. तर त्यांच्यात सांगितलं का आता आपल्याला शाळा तर बंदच ठेवायची आहे, कारण शासनाचा पण तो निर्णय आहे. तर आता आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू, पण आम्ही प्रत्येकाच्या घरी कुठपर्यंत पोहोचणार. तर पालकाला पण फक्त बसा तरी मुलांना सांगायचं बोलवण्यासाठी, का तुम्हाला इथे बसायचं, हा ते शिकवणार. ते सरळ म्हणजे एम का, मला का माहिती आहे आता हे यांना कसं शिकवायचं, ती एक हे ते, कारण शिकलेलेच नाही पालक त्याच्यामध्ये, खूप कमी प्रमाणात असले तरी. तर आम्ही काय केलं मॅडम, का सुरुवातीला जनजागृती केली, पालकांना सांगितलं का आपल्याला अशी भूमिका घ्यायची, फक्त तुम्ही त्यांना बसवा. आणि गावातले काही युवक मुलं पण घेतले जे शिकलेले होते, का ज्या ज्या ठिकाणी जिथे जिथे भेटतील त्यांची आम्ही मदत घ्यायला सुरुवात केली. आणि त्यातच मग इथे नागपूर विभागातर्फे सुरू झाला होता, आताही सुरू आहे, शाळेबाहेरची शाळा आहे, रेडिओ कार्यक्रम सुरू झाला. आणि त्यातलाच एक फोन पण आला मला, का सर आम्हाला एक छोटीशी मुलीचे तुमच्या शाळेचे इंटरव्ह्यू पण घ्यायचे का, एक छोटे छोटे अभ्यास दिले जातात मॅडम रेडिओ प्रोग्रामच्या माध्यमातून. ऑलरेडी अशक्य आहे तिथे पण, कारण नेटवर्किंग नाही होत, ऑनलाईन प्रोग्राम आहे. ऑनलाईन कोणताही प्रोग्राम तिथे फेलच राहतो जवळपास तरी पण. त्याच्यासाठी मग नेटवर्किंग शोधावं लागतं आणि त्याच्यानंतरच होते. तर त्या शाळेबाहेरची शाळा ही रेडिओ प्रोग्राम म्हटलं बघूया. तर सृष्टी अलप्पू नावाची आमच्या शाळेची जी एका मुलीने तिथे इंटरव्ह्यू पण दिली छोटीशी, का मी अभ्यास कशी करत आहे, माझे आई बाबा. आणि ती जी मुलाखत होती आकाशवाणीची, ऑफलाईन पद्धतीने आम्ही काय करायचं म्हणजे एक भोंगा आहे माझ्या शाळेमध्ये नाही का, लाऊडस्पीकर, त्या लाऊडस्पीकरच्या माध्यमातून आम्ही कविता, गाणे, बॅटरीच्या माध्यमातून फिरून फिरून गाव, जशा शाळा व्यवस्थापन समितीला सोबत घेऊन पालकांपर्यंत पोहोचला. आणि त्याच्यानंतर काय झालं, लाऊडस्पीकरच्या माध्यमातून शाळा सुद्धा ही गावाच्या मध्यभागी, आणि गावही खूप मोठा आहे असं पण नाही,
तर लाऊडस्पीकरच्या माध्यमातून त्या कविता गाण्या विद्यार्थ्यापर्यंत लावणे, एक दोन विद्यार्थ्यांना बोलून त्यांचं वाचन त्यांना ऐकवणे, हे गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर एक आम्ही क्वेश्चन बँक तयार केला होता मॅडम, खोके तयार केले डबे, आणि त्या डब्यामध्ये स्वाध्याय वगैरे टाकायचं, छोटासा कार्य टाकायचं आणि त्या वार्डामध्ये ठेवून यायचं. म्हणजे त्या मुलांच्या जिथे जिथे ज्या वर्गाची जास्त मुलं आहेत अशा प्रकारे त्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट, शाळा तुमच्या दारीच्या माध्यमातून, शाळेमध्ये असलेले जे माझ्याकडे प्रोजेक्टर आहे आमच्या शाळेमध्ये मॅडम आणि लॅपटॉप आहे, ऑफलाईन व्हिडिओ शिक्षणाचे, ते त्यांना आम्ही संध्याकाळला त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं. तर अशा प्रकारे ऑफलाईन प्रयत्न हे जास्तीत जास्त झाले आहे मॅडम. आणि काही स्पर्धा सुद्धा झाल्या आपल्या SCRT तर्फे, जे महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन परिषद पुणे, त्यांच्याकडून 14 नोव्हेंबर बालक दिनानिमित्त वगैरे त्याच्या ते मुलांना पार्टिसिपेट करून घेतलं होतं आम्ही याच कालावधीमध्ये. तर कुठे पण नाही, त्यांच्या टचिंग मध्ये नेहमीच आम्ही राहिलो मुलांच्या, आणि त्यांच्यापर्यंत शिक्षण ऑफलाईन पद्धतीनेच त्यांच्या घरापर्यंत पोहोचून, त्यांच्या दारापर्यंत पोहोचून, लाऊडस्पीकरच्या माध्यमाने अशा प्रकारे पोहोचत राहणार. एक छोटासा एक ब्रीज तयार केला होता. हा, तो ब्रीज होता आमचा, कोरोना से लढेंगे स्कूल हम पढेंगे. काय करू आपण, लढूया पण शाळा शिकूया. शाळेला कुलूप लागू शकतो, शिक्षणाला नाही, ही जिद्द होती मॅडम. तर त्याच्यामुळे ते आम्हाला मार्ग भेटत गेले. कारण मी त्या 200 विद्यार्थ्यांपैकी फक्त 5-6 मुलांपर्यंतच ऑनलाईन पद्धतीने पोहोचू शकलो असतो, बाकी माझे विद्यार्थी कुठे गेले असते, असं झालं होतं. आणि सर, म्हणजे हा जो अवॉर्ड भेटलाय तुम्हाला, नॅशनल टीचर्स अवॉर्ड, हा कशासाठी भेटलाय? बिलकुल मॅडम, खूप चांगला प्रश्न आहे. तिथे काय मॅडम, हा महत्वाचा हा बेसिक प्रश्न असा होता का कोणी पण तिथे जे काही शिक्षण हा नापास का झाला माहितीये का मॅडम, फक्त भाषेमुळे तिथे आणि तिथली संस्कृती. कारण कसं आहे का, हा जो असरअली गाव आहे हा महाराष्ट्राच्या टोकावर आहेच, गडचिरोली जिल्ह्याच्या टोकावर आहेच, जंगलामध्ये आहे, आणि तो लागलेला आहे तेलंगणा बॉर्डरशी. तर त्याच्यामुळे प्रत्येक आई म्हणजे बालकाचे आई बाबा हे तेलुगू आलेच आहे. तर तेलुगूचा एवढा भारी पगडा, ते सुरुवातीला मराठीचा विरोधच करायचे, मराठीवाले वेगळे आणि तेलुगूवाले वेगळे असंच तिथे राहायचे. तर त्याच्यामुळे ते मुलं काय व्हायचे का, त्यांना मराठीचं पुस्तक तर काहीच समजत नव्हतं, मराठी बोलताच येत नव्हतं, तर पुढे जाणे शक्यच नव्हते, कारण त्यांना दुसरं मराठी समजायचंच नाही. त्याच्यामुळे ते अशक्य प्राय गोष्ट होती. आणि मराठीवरती किंवा त्यांना भाषा विकासासाठी सगळ्यांनी हिंमत हारून दिली होती का हे तेलुगूवाले काही सुधारणार नाही आहे, हे तेलुगू बोलत असेच राहणार आहे, किंवा माड्या गोंडी बोलतच हे राहून जाणार. तर त्यावेळेस माझ्या लक्षात आलं होतं आपण फक्त भाषा विकासावर अगोदर काम करू. जेव्हा यांना पुस्तकाची मराठी भाषा समजायला लागणार, त्यावेळेस कुठे ते मुलं शिक्षणाकडे वळणार. आज हे 43 वरून 200 व्हायचं कारण तेच होतं मॅडम. त्यांना आनंद वाटू लागला, आज त्यांना ती मराठी समजते. ते एकदा काय झालं, वर्गामध्ये जेव्हा 43 मुलांचीच गोष्ट सांगतो मॅडम, बालकांकडे सगळे असतात, आपण जसं त्यांना घडवू तसे ते बनतात. ते मातीचा घोडा नाही, आता जो अगोदर होता, परंतु ते सजीव आहेत, ते बिलकुल त्यांना भावना आहे. तर त्या हिशोबाने काय झालं, मी एकदा वर्गामध्ये शिकवताना तेलुगूच बोलायचे. तर मी म्हटलं, बघा रे मुलांना, मला पण तेलुगू येते, मला येत नव्हती त्यावेळेस तेलुगू, मला पण तेलुगू येत, पण मी बोलत नाही पहा बरं. तर मला एक अश्विनी नावाची मुलीने उत्तर दिलं, सर म्हणजे आम्हाला पण मराठी येते बरं, आम्ही बोलत नाही, आम्हाला पण मराठी. ते मजेदार होतं मॅडम. म्हणजे त्यांना ती यायची, ऐकून ठेवायचे, पण त्यांना तो वातावरण नाही मिळायचं, तो मंच नाही मिळायचा का आम्ही बोलू. कारण शिक्षक दुर्लक्षित करायचे, काही यांना कोणती सण, त्यांना तेलुगू एवढा ठपका मारून बिचाऱ्यांना त्यांच्यामध्ये जी मराठीचे शब्द होते ना, ती पण दबत होती. हे मी लक्षात घेतलं, आणि त्यानंतर त्याच्या भाषा विकासासाठी काय केलं, पुस्तकाला दूर ठेवा, पहिले यांना बोलण्याची संधी द्या. तर त्याच्यामुळे काय झालं का, ते मी रिपोर्टर तुमच्या मीडिया याच्यातूनच मला लक्षात आलं होतं मॅडम, किती सुंदर ही रिपोर्टिंग करतात माईक धरून आणि बोलतात. तर का बरं आपण असं करू नये. तर त्यांना एक माझ्या शाळेतच मी एक छोटासा मीडिया तयार केला, ZP TV असरअली म्हणून, आणि त्या माध्यमातून मुलांना माईक देऊन सुरुवातीला मीच बोलायचं, तेलुगूतले छोटे छोटे संवाद त्यांना बोलायला लावायचं, त्यांची चित्रीकरण करायचं, त्यांनाच दाखवायचं. असं करता करता मजा येऊ लागली, आणि मग हळूहळू मग त्यांना मराठीत ते चित्रीकरण करायचं. मी रिपोर्टर, पण मी ते व्हिडिओ पाठवतो मॅडम, तुम्हाला खूप छान वाटणार. माझे जे छोटे छोटे रिपोर्टर मस्त माईक करून जसं बोलतात, बिलकुल की हा मी आहे खुर्शीद शेख, आज मी तुम्हाला रिपोर्ट देणार आहे ZP TV असरअलीकडून. आज आमच्या शाळेत सुंदर असा उपक्रम घेण्यात आला, आणि त्या उपक्रमात सगळ्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, तर आज आम्ही खूप आनंदी आहोत. अशा प्रकारे नाचत गात शिकत मी खुर्शीद शेख. आता हे त्यांना खूप आवडायचं, आणि त्यांना दाखवणे,
तर या माध्यमातून त्यांची जी भाषा होती ती सुधारत गेली. म्हणजे म्हणजे अभिरुची वाढली, सुधारत जाण्यापेक्षा इंटरेस्ट निर्माण होणे आवश्यक आहे मॅडम सुरुवातीला बोलण्याचा. आणि तिथून काय झालं का प्रवास मग दुसरा बघितला मी, तो डीप एरिया असला तरी आज असं झालं मॅडम की टीव्ही ही थोड्या बहुत प्रमाणात सगळीकडे. एका एका घरात पुष्कळची मुलं सिनेमा पाहत बसायचे, ते तेलुगूचे पूर्ण नागार्जुनचे यांचे त्यांचे जे तेलुगू आर्टिस्ट आहे. बाहुबली आला त्यावेळेस मी बघितलं, एवढा मोठा त्यांच्या याच्यामध्ये क्रेज खूप होता तो बाहुबलीचा तो सिनेमा काय हिट काय. मला असं वाटलं यार यांना आपण हिरो बनवूया, यांची सिनेमा यांना दाखवूया. तर माझ्या डोक्यात एक संकल्पना आली, ती होती जॉलीवूड भाषा विकास मॅडम. माझा होतं की शिक्षणाला आपण कशा प्रकारे जॉयफुलने जोडू. तर मी काय केलं, एक छोटासा शॉर्ट फिल्म तयार केला सुरुवातीला. यांनाच हिरो बनवू, हे झिरो आहे ना यांना हिरो बनवू. तर तेलुगूमध्येच होता, गुरु नावाचा एक शॉर्ट फिल्म आहे छोटासा, त्या मोबाईलच्याच माध्यमातून, पण एवढं चांगलं त्याला हे केलेलं होतं एडिटिंग वगैरे, तर त्यांना खूप आवडायचं. तर त्यांचे सिनेमा त्यांना दाखवले. असं करता 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 मराठीतून छोटे छोटे सिनेमा तयार झाले, जे शिक्षणावर आधारित होते. आणि त्याला नाव ठेवलं होतं मी जॉलीवूड. काय जॉलीवूड म्हणजे काय का जगातला हॉलिवूडचा परिणाम होऊ शकतो, बॉलिवूडचा परिणाम देशावर होऊ शकतो. तर जॉलीवूड म्हणजे जॉयफुल लर्निंग इन चाइल्डहुड, याचा परिणाम माझ्या मुलांच्या शिक्षणावर नक्कीच व्हायला पाहिजे. आज असं झालं का ते छोटे छोटे शॉर्ट फिल्म समाज माध्यमाने पण फेसबुकच्या माध्यमातून बघितले, शाळेला ते पण केलं मॅडम. शाळेला एका जागी जंगलामध्ये लपवून नाही ठेवलं, तर त्याला मी आधुनिक जगाशी जोडण्याचा प्रयत्न केलो. तर शिक्षणाचा आनंदवन म्हणून त्याला समाजापुढे आणलो, आणि ते जे शॉर्ट फिल्म होते फेसबुकच्या माध्यमातून बघू लागले. तर असं झालं का ते शिक्षकांना वाटू लागलं, अरे असलीची तेलुगू विद्यार्थी मराठीमध्ये ऍक्टिंग करत आहे, अभिनय करत आहे. माझ्यात असलेल्या कलेचा मी पुरेपूर मुलांसाठी वापर केला. माझा असा विचार होता का एव्हरी चाइल्ड इज स्पेशल असं म्हटलेलं आहे तारे जमीन मध्ये. एव्हरी टीचर ऑल्सो स्पेशल, प्रत्येक शिक्षक हा पण स्पेशल असतो, त्याच्यात काहीतरी वेगळे गुण असते. त्याचा जर वापर झाला तर मुलं बनू शकतात. तर ही जी गोष्ट होती ज्युरीना खूप आवडली, हे जे नॅशनल अवॉर्डचे का भाषा विकासासाठी तुम्ही त्याच विद्यार्थ्यांना त्यांच्याच अभिनयाचा त्यांना सिनेमाच्या द्वारे प्रकट करून तुम्ही केलेला प्रयत्न चांगला आवडला. त्यांनी एक छोटीशी त्या सिनेमाची क्लिप पण बघितली, खूप आवडलं मॅडम. तुम्ही पण अवश्य युट्यूब चॅनल पाठवता, बघायचं खूप छान. त्यांच्याच समस्या त्यांनाच दाखवलं मॅडम मी. आणि छोटासा फिल्म फेस्टिवल व्हायचा शाळेचं, एज्युकेशनल फिल्म फेस्टिवल कोणता, आमच्या शाळेचे सिनेमा यांनाच दाखवायचे. बाहुबलीचा ते सोडले आणि आपले सिनेमा पाहायचे. आणि सर सर प्लीज मला पण घ्या सर पुढच्या सिनेमा. मी पण बोलतो हे वाचावं लागेल बरं, मराठीत बोलायचं. सर नेनू चेपता मी मॅडम खूप इंटरेस्ट आला, मजा आली. आणि तेच मी त्यांना छडी मारून मारून जर बोललो असतो का वाचा रे वाचा बोला, तसं नाही झालं, शक्य नाही झालं. बरोबर. म्हणजे तुमचं जे शिक्षण आहे थोडंफार ते बॉलिवूड वरून इन्फ्लुएन्स्ड आहे. म्हणजे तुम्हाला असं दिसतंय की मूव्हीज आणि फिल्म यांचा खूप शौक आहे. कुणाला? मला मॅडम? हा, हा, तुम्हाला. मला शौक तर नव्हता मॅडम, मला आर्टचा होता, म्हणजे ड्रॅमॅटिक आर्टचा होता. आताही मी शिक्षकांना घेऊन आणि विद्यार्थ्यांना घेऊन जवळपास 10 वर्षापासून मधुबन सूर शिक्षणाचा या कार्यक्रमाच्या माध्यमाने मी समाजाला म्हणजे शिक्षण देता आलेलं मॅडम. तर मला अभिनयामध्ये खूप इंटरेस्ट आहे मॅडम, खूप म्हणजे खूप, तो लहानपणापासूनच होता. सर, हे मधुबन काय आहे एक्झॅक्टली, म्हणजे काय आहे? एक्झॅक्टली मधुबन मध्ये काय केलेलं आहे मॅडम, म्हणजे माझ्यासारखेच म्हणा किंवा जे समाजाला शिक्षण देण्यासाठी आवड असणारे अशा शिक्षकांचा एक ग्रुप तयार केलेला आहे मॅडम. आणि अशाच विद्यार्थ्यांचा, जे चांगले गायक आहेत, जे चांगले नाट्य कलाकार आहेत, तर आम्ही काय करतो वेगवेगळ्या भाषेमध्ये त्या जागी जाऊन कोणताच मोबदला न घेता तिथे शैक्षणिक सामाजिक ज्या काही समस्या आहेत त्याच्यावर मार्गदर्शन करतो मॅडम. जसं त्याच्यावरती गीते तयार केलेली आहेत, त्यात जे समाजापुढे ठेवतो. एक छोटासा तो म्युझिकल ऑर्केस्ट्रा पण आहे, जो म्हणजे फिल्मी सॉंग्स ला कन्वर्ट केलेला आहे मॅडम, एज्युकेशनल आणि सोशल सॉंग, एका लोकांना पण मजा वाटायला पाहिजे. आणि आतापर्यंत तुम्ही किती प्रोग्राम केले मधुबनच्या अंडर? मधुबनचे जवळपास 80च्या वर प्रोग्राम झालेले आहे मॅडम, 80च्या वर. कारण हे ड्युटी पाहत आहे, आपली सेवा पाहत आहे, सुट्टीच्या दिवशी. त्याच्यानंतर आता जसे गणेश उत्सव वगैरे होतात पण आम्ही तो कार्य करतो तर आणि मोफत करतो. हा, बोला. हे कुठे कुठे केलेत तुम्ही? हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जास्त झाले, जिथे जास्त गरज आहे तशा ठिकाणी तिथे जाऊन करतो मॅडम. येस. आणि तुम्ही हे जॉलिवूड म्हणत होते, तर जॉलिवूड मध्ये जे तुम्ही फिल्म्स तयार केले ते कोणत्या, म्हणजे फक्त एज्युकेशनल फिल्म्स होते का, म्हणजे ओनली लँग्वेज रिलेटेड होते का अजून म्हणजे वेगवेगळ्या टॉपिक्स होते? नाही नाही मॅडम, बरोबर बरोबर. हे जे फिल्म्स होते ते
बाल चित्रपटच होते, कारण मुलांना बालकांना त्यांचेच लेवलचे सिनेमा त्यांना पाहायला आवडतील. तर मग मी काय केलं होतं का, एक सिनेमा आहे सावी नावाचा, त्या दिव्यांग विद्यार्थ्यांना बाकीचे मुलं कसे हेल्प करून शिकवतात तशा प्रकारचा एक सिनेमा आहे. वारा नावाचा एक छोटासा सिनेमा आहे, शॉर्ट फिल्म आहे. त्याच्यामध्ये त्या मुलाच्या आता सध्याच्या परिस्थितीवर डोक्यावर परिणाम होतो का, सगळ्यांजवळ मोबाईल आहे, माझ्याजवळ नाही. एक मुलगी बघ का मॅडम सुसाईड केली होती, तर ती न्यूनगंड, हा, तर त्याच्यावर आधारित तो सिनेमा आहे वारा नावाचा. त्यात आम्हाला तो मुलगा सुसाईड करायला बघतो आणि त्याचा दुसरा मित्र त्याला समजवतो काही गरज नाही आम्हाला, आम्ही शिकूया. तर अशा प्रकारचे सिनेमा आहेत. त्याच्यानंतर लॉकडाऊन मधल्या काळातला शिक्षण कशा प्रकारे राहील, का एक मुलगी राहते ती बोलते का नाही मला शाळा उघडी पाहिजे, आणि भाऊ त्यांची शाळा उघडून देतात. तर प्रोत्साहित करणारे मुलांना शिक्षणाबद्दलचा मॅडम, दुसरा कोणता सब्जेक्ट, आणि जास्तीत जास्त त्यांचेच विषय, त्यांच्यातलाच मी एक विषय निवडतो का त्यांची समस्या कोणत्या त्यांच्या पुढे मांडणे, अशा प्रकारे आहे मॅडम. तर हे झालं अवेअरनेस साठी. पण म्हणजे आता मॅथ्स असेल, सायन्स असेल, हे टॉपिक्स तुम्ही कसे शिकवले त्यांना? बिलकुल मॅडम. आता बघा ना, माझा सोपं झालं भाषा, बिलकुल चांगला प्रश्न आहे. भाषा माझी एकदा बढिया झाली, आता तिथे मॅथ्स साठी वगैरे सगळं, सायन्स साठी इनोव्हेटिव्ह सायन्स लॅब आहे शाळेमध्ये सुंदर असा बनवलेला, का विद्यार्थी तिथे गेल्यानंतर सायन्सचं पूर्ण एक छोटासा जगच त्यांच्यासमोर मांडलेला आहे. मॅथ्स साठी आमच्याकडे एक बालभवन आहे, त्याच्यामध्ये छोटे छोटे मॅथ्सचे म्हणजे साहित्य तिथे ठेवलेलं आहे, संख्या ज्ञानापासून तर क्रिया करणे. ज्यावेळेस भाषा समजायला लागली, हा फक्त कसं मॅडम, त्यांना भाषेशी जोडणे, शाळेशी जोडणे, याच्यासाठी हा जॉलिवूडचा प्रयत्न होता. परंतु बाकीच्या गोष्टी आहे, मग ती इंग्लिश लँग्वेज डेव्हलपमेंट असेल, हिंदी असेल किंवा मॅथ्स, याच्यासाठी वेगळा भाग माझ्या शाळेमध्ये काम करतो, जो एक छोटाशा बालभवनाच्या रूपामध्ये आहे. एक व्हर्च्युअल छोटासा क्लासरूम आहे मॅडम, जे शासनाकडूनच मिळालेला आहे. तर स्पेशल नेट आहे त्याच्याकडे, आणि त्यांच्यासाठी टाटाचा नेट आहे. तर ते पुण्यातूनही माझ्या मुलांचे क्लासेस होतात मॅडम. बघा, ते आहे इथे, परंतु पुण्यावरून त्यांचे क्लासेस होतात, त्याचा टाइम टेबल त्यानुसार क्लास पण होतात. तर मॅथ्स साठी मग नंतरचा तो वेगळा प्लॅन आहे मॅडम. तो ते क्लासेस कोण घेतं? ते बालभारतीकडून होतात मॅडम. अच्छा. नाही, आता हे लॉकडाऊन मध्ये कसं करायचे तुम्ही? म्हणजे आता मॅथ्स क्लासेस, सायन्स क्लासेस किंवा सोशल सायन्स क्लासेस, हे तर काही तुम्हाला असे घेता येत नव्हते, तर तुम्ही ते लॉकडाऊन मध्ये कसे घेतले? हा, लॉकडाऊन मध्ये कसं झालं होतं मॅडम, का त्यांच्यापर्यंत काही साहित्य आम्ही पोहोचवायचं. जसं मुव्हिंग लायब्ररी आहे, ते लायब्ररीचे पुस्तक पोहोचायचे. तसेच त्यांच्यापर्यंत काय करायचे, आम्ही क्वेश्चन बँक म्हटलं मॅडम, तर मॅथ्सचे क्वेश्चन पर्यंत जायचे, वेगवेगळ्या भाषेचे, विज्ञानाचे क्वेश्चन त्यांच्यापर्यंत जायचे. आणि मग आमच्या बालभवनातील साहित्य घेऊन सुद्धा आम्ही तिथे पोहोचायचं, शिकवायचं, अशा प्रकारे तिथपर्यंत. हा, yes. आणि म्हणजे तुम्ही आता म्हटले की छोटे यंग रिपोर्टर्स, तर मी एका यात वाचत होते की यंग रिपोर्टर्स ऑफ एन्व्हायरमेंट, म्हणजे Yes. एन्व्हायरमेंट कसा यांनी जोडलेला आहे? हो, बिलकुल मॅडम. बघा, विश्व स्तरावर सुद्धा हे कार्यक्रम काम करत आहे मॅडम. यंग रिपोर्टर ऑफ इन्व्हायरमेंट म्हणून आहे, भारत स्तरावरती सुद्धा आहे, त्याला YRE अशा प्रकारे उद्बोधल्या जाते. तर त्या याच्यातून जसं मी म्हटलं मॅडम, की हे माझे छोटे छोटे व्हिडिओज हे युनेस्को असोसिएट स्कूलमध्ये, म्हणजे एक नेटवर्किंग आहे पूर्ण विश्व स्तरावरती. तिथे वेगवेगळ्या देशाचे शाळा नामांकित, म्हणजे तिथे रजिस्टर्ड झालेले असतात. तिथे माझ्या असर अली शाळेला घेण्यात आलं. तर हे जे रिपोर्टिंगचं खूप चांगलं वाटलं. एका रशियाच्या शाळेने पण त्याला हे केलेलं आहे, म्हणजे जोडलेलं आहे, का हे खूप चांगलं वाटतं. तर त्याच्यात याच्यामध्ये हे जे YRE आहे, इको स्कूल पुन्हा एक चालतो विश्व स्तरावरील प्रोजेक्ट. तर त्यांनी मग त्यांची मी हे बघितलं होतं मॅडम. हा खूप चांगला उपक्रम आहे, का यंग रिपोर्टर ऑफ इन्व्हायरमेंट. तर माझा कसं तो सुरुवातीला शाळेपुरताच होता, तर आता तसं नाही, तर पर्यावरणाविषयी सुद्धा माहिती देणे, पाण्याबद्दल काय स्थिती आहे, म्हणजे हा ऑटोमॅटिक पर्यावरण विषयाशी जोडला गेला मॅडम. हा जो यंग रिपोर्टर ऑफ इन्व्हायरमेंट आहे, तर माझ्या मुलांनी मागे 2-3 रिपोर्ट तिथे सबमिट केल्या माझ्या शाळेकडून. आम्ही झाडाची तोड पण होत आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये, पाण्याची जी समस्या असेल त्याच्याबद्दल, का पाणी गढूळ असतो, गढूळ पिल्या जाते, आणि हवेचा तर इथे प्रॉब्लेम नाहीये, परंतु हवे जिथे काही आपल्याला ज्या ज्या पर्यावरणाशी जोडणाऱ्या समस्या आहेत त्याची रिपोर्टिंग मुलं करायची. हे आहे YRE, यंग रिपोर्टर ऑफ इन्व्हायरमेंट. थोडासा मोठा विषय. तर हे रेकॉर्ड करून, हे छोटे फिल्म्स बनवून तुम्ही ते सबमिट करायचे रशियाच्या शाळेला? हा, बिलकुल बिलकुल मॅडम. आणि त्याचं काय इम्पॅक्ट व्हायचं?
त्याचा इम्पॅक्ट असं व्हायचं की त्यांच्याकडूनही रिस्पॉन्स मिळायचा आणि त्या ऍक्टिव्हिटीजला ते पुढे फॉरवर्ड पण करायचे मॅडम. अशा प्रकारे म्हणजे ती जोडू लागली. जसं इको स्कूलच्या माध्यमातून हे जे YRE आहे हे इको स्कूल म्हटलं जाते जास्तीत जास्त त्या माध्यमातून. तर मला घानाच्या देशाने काय आम्हाला तुमच्या विद्यार्थ्याशी बोलायचं याच्या बाबतीत. तर त्याचे इम्पॅक्ट असे झाले काही दुर्गम त्यालाच म्हटलं ट्रॅव्हल टू ग्लोबल अशा प्रकारे हळूहळू विद्यार्थी जोडू लागले. फक्त त्रास एवढाच होता मॅडम नेटवर्किंगचा मला याच्यामध्ये खूप मोठा इश्यू यायचा. मग मुलांना घेऊन कुठेतरी जिथे वायफाय सुविधा आहे जवळच्या गावामध्ये किंवा कुठेतरी किंवा सिरोंच्या पर्यंत मला तो ग्रुप घेऊन जावा लागत होता. ते हा एक इम्पॅक्ट झाला का मुलांनाही माहित पडलं का नाही बाहेर देशामध्ये पण आहे YRE असं. अशा प्रकारे जर आपण नेटवर्किंग मध्ये सर्च केलं मॅडम ते दिसू शकते. खूप चांगला आहे, खूप मस्त उपक्रम आहे, विज्ञानाशी जोडणारा, पर्यावरणाशी जोडणारा. तर आता तुम्ही म्हणले ट्रायबल टू ग्लोबल, तर ट्रायबल टू ग्लोबलच्या अंडर एक आपण YRE म्हणू शकतो. तुम्ही अजून काय काय असे वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स केले की ट्रायबल टू ग्लोबल सांगता येईल? शिक्षणाचा एवढा मोठा अफाट क्षेत्र आहे मॅडम. आता जर आपण बघितलं प्रायमरी फक्त मानसिकता असेल पाहिजे शिक्षकाची. पुन्हा एक जसं उपक्रम सुरू आहे का ब्रिजेस ऑफ फ्रेंडशिप, हे सुद्धा रशियाचंच होतं. त्यांनी इन्व्हाइट केलं होतं ब्रिजेस ऑफ फ्रेंडशिप म्हणून. का आमच्या देशाचे किंवा सगळ्या देशांच्या मुलांना ते बोलवतात मॅडम फ्रेंडशिप करण्यासाठी एका जागी. कोरोना काळात ते बंद झालं सगळं. पण त्यांनी काय म्हटलं का तुम्ही फक्त फोटोज पाठवा आपल्या. काय एक असरली आणि रशियाची शाळा होती ऑर्लॅनेट म्हणून, त्या दोघांचा एक नाव आणि त्यांच्याकडे आम्ही पाठवलेलं होतं. म्हणजे कसे काय हा एक झाला ब्रिजेस ऑफ फ्रेंडशिप नावाचा. त्याच्यानंतर गर्ल्स लिडरशिप प्रोग्राम म्हणून पण सुद्धा चालतो मॅडम, स्पेशली मुलींसाठी. आणि ते त्याची पण खूप गरज आहे कारण दुर्गम भागामध्ये मुलींना तर आता सुद्धा 12, 13, 14 वर्षाचे झालं का लग्नाचाच विचार करतात, पुढच्या शिक्षणाचा करत नाही. आणि शेतीमध्ये जाणारे पालक काय, जंगलामध्ये जाणारे पालक काय, त्याच्यामुळे ते मुली बाळांना सांभाळतात. तर आम्ही पण काय केलं ग्लोबल जी आहे गर्ल्स लिडरशिप प्रोग्राम चालतो मॅडम. तर त्याच्या माध्यमातून मुलींना जास्तीत जास्त संधी देऊन त्यांना पुढे करणे हाही गोष्टी याच्या. तर मुलींनी खूप अशा कार्यक्रमामध्ये स्पीच कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलेला आहे. हा एक झाला. त्याच्यानंतर एक आहे पेन पॉल स्कूल म्हणून मॅडम. पेन पॉल स्कूल म्हणजे इथे पण वेगवेगळ्या देशाच्या मुलांना छोटीशी लिखाणाची संधी मिळते. पेन पॉल स्कूल म्हणतात त्याला. एक ट्रॅलो ऍप नावाचं, हा पेन पॉल स्कूल सर्च करा तुम्ही. हा तिथे दर आठवड्याला आपण आपल्या मुलाचा एक लेख तिथे पाठवू शकतो मॅडम, इंग्लिश मध्ये लिहिलेला. इथे कसं मदत करावी लागते आपल्याला कोणत्याही विषयावर असू द्या, मग ते ग्लोबल सिटीजनशिप असू द्या, ग्लोबल इन्व्हायरमेंट मध्ये असू द्या किंवा आपल्या देशाची संस्कृती असू द्या. एक छोटासा लेख लिहिल्यानंतर दर आठवड्यात फ्रायडे टू प्रोग्राम चालतो. तर त्याच्यामध्ये पण लेखन करण्याची संधी ती ग्लोबल प्लॅटफॉर्मवरती मिळते. पेन फॉल स्कूल म्हणतात त्याला. आणि एक ट्रेलो ऍप आहे मॅडम. एक ट्रेलो ऍप तो पण डाउनलोड केल्यानंतर काय होते तर त्याच्यात वेगवेगळ्या देशाचे विद्यार्थी जॉईन असतात. आता त्यांचा एक उपक्रम ते आपल्याशी शेअर करतात, आपला एक उपक्रम त्यांच्याशी शेअर करणे. अशा प्रकारे एक सुंदर आहे तो, खूप मस्त आहे. अशा या विविध माध्यमातून हा ग्लोबल टू म्हणजे ट्रॅव्हल टू ग्लोबल माझा प्रवास सुरू झाला होता. आणि यांच्यासाठी इन्स्पायर झालं किंवा आपल्या डिस्ले सरांना जेव्हा मिळालं अरे हे विश्वस्तरावर नाव कमवू शकतात, याचं कारण काय का त्यांचा जो आहे ब्रॉड विचार. जर मी असं विचार केलो का माझे जंगलातले विद्यार्थी आहे, जंगलात आपण दुर्गम आहोत असं विचार करून काय झालं म्हणून सगळ्या गोष्टी मागे मागे येतात. असं होत नाही. आपल्या विचारांना ग्लोबल पर्यंत आपण पोहोचवू शकतो. पुरस्कारासाठी नाही मॅडम, पुरस्कार मोठा तर विद्यार्थीच राहतात, पण तो जो आनंद भेटतो का आज खूप मोठा चर्चेचा विषय होऊन जातो का अरे या आसपासचे शाळेचे विद्यार्थी त्या स्तरावरती सुद्धा जेव्हा मी त्यांचे छोटे छोटे व्हिडिओज टाकतो झूमचे वगैरे काय हे बोलले बघा, ज्या शब्दात असेल बोलले पण बोलले. ही आहे मॅडम ट्रॅव्हल टू ग्लोबल वाला प्रवास. म्हणजे आता हे तुम्ही जे सगळे नावं घेतलेत वेगवेगळे उपक्रमाचे, हे तुम्हाला कसे कळाले? म्हणजे हे गव्हर्नमेंट पासून तुम्हाला सुचवले गेले का तुम्ही स्वतःहून हे फाइंड आउट करून तुम्ही हे मुलांपर्यंत घेऊन आले? बिलकुल मॅडम, गव्हर्नमेंट नाही सुचवत मॅडम, कधीच नाही सुचवणार हे या गोष्टी. कारण गव्हर्नमेंट काही ज्या योजना आहे त्याच्या याच्यामध्ये पूर्ण जंजालमध्ये फसून जाते. फक्त असंच होते. हे शिक्षकाला शोधावं लागेल. जसं मी म्हटलं ना मला जेव्हा समस्या यायला लागल्या मॅडम, तर मी शाळेला काय केलं काय ऍक्टिव्हिटी रिसर्च सेंटर म्हणून सर नाव त्याच्यावरती सबनेम टायटल देऊन टाकलं. का माझे जे शिक्षक होते बघा म्हटलं समस्या येते
समस्या येतील त्याची आपल्याला उत्तर शोधायचं असेल तर आम्हाला स्वतःला संशोधन करावे लागणार. द टीचर इज अ ग्रेट रिसर्चर. आम्हालाच संशोधन करायचं आहे. तर काय व्हायचं का या गोष्टी मला वाटायचं का नाही आपण दुसऱ्या देशांमध्ये काय सुरू आहे शिक्षणाबद्दल, तिथले विद्यार्थी कसे आहे, काही वेगळी आहे का, हे मी स्वतः नेटवरून शोधून शोधलेले आहे मॅडम सगळे. हा कनेक्ट त्यांच्यासोबत झालं. जेव्हा मी पहिल्यांदा शोधलं का काय आहे आपल्या शाळेला टाकून पाहिलं बाकीचे, तर हे मी स्वतः शोधलेले आहेत मॅडम. गव्हर्नमेंटने कधीच काही सुचवलेलं नाही. नंतर गव्हर्नमेंटला माहीत व्हायचं. आणि हे ट्रेलो ऍप, हे असं काही ऍप एक्झिस्ट करतं हे तुम्हाला कसं कळालं? हा बिलकुल. हे केव्हा माहित झालं मॅडम, ज्यावेळेस रशियाच्या शाळेशी कनेक्ट झालं का नाही, तर त्यावेळेस त्यांनी सजेस्ट केलं मला. आमचे पुष्कळचे मुलं हे ट्रेलो ऍप वरती मिळतील, तर तुमच्या मुलांना पण तिथे ऍड करा. तर मग मी त्यांनी लिंक पाठवली मेल्सद्वारे आणि त्या लिंकच्या माध्यमातून तो ट्रेलो ऍप मी सुरुवातीला जॉईन केला मॅडम. आता आता हे जे तुम्ही सगळे उपक्रम करत आहात आणि तुम्ही शासनाला जर काही तुम्हाला हवे असेल, रिसोर्सेस हवे असेल आणि जेव्हा तुम्ही हे त्यांना सुचवता तेव्हा तुम्हाला मिळणारा प्रतिसाद कसा असतो? हा मॅडम, हा प्रतिसाद आतापर्यंत तरी बेस्ट आलेला आहे मॅडम. हा पण कसं आहे का ज्या भागात आम्ही काम करत आहोत त्या भागातून खरोखर मनाने जेव्हा काम करतो तर अधिकाऱ्याकडून आजपर्यंत तरी आदरच मिळालेला आहे मॅडम. त्यांनी स्वीकारलेला आहे. परंतु कसं आहे पुष्कळ जणांना या गोष्टी नाहीच माहित आहे मॅडम. त्याच्यामुळे काय करतात का ठीक आहे करा सर, तुम्ही करा नंतर सांगा, अशा प्रकारे त्यांचं सपोर्ट पूर्ण आहे. सपोर्ट पूर्ण आहे. परंतु ह्या नव्या गोष्टी आहे याला स्वीकारायला ते त्यांना थोडासा टाइमच जातो मॅडम. परंतु पूर्णतः जे अधिकारी वर्ग आहे त्यांनी, जसं आमचे ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर आहे, शिक्षण अधिकारी आहे, हे अतिशय सपोर्ट करतात. काही याच्यात हे नाही. परंतु काही शासनाकडून असं वेगळं या उपक्रमाला काहीच नाही मॅडम. ते आपली स्वतःची इच्छाशक्ती आहे, आपण त्या मुलांना तिथे जोडत आहोत. येस. आणि म्हणजे रिसोर्सेस हवे असतील की समजा तुम्हाला टेक्नॉलॉजी वाईज, तर हे मिळवून म्हणजे गव्हर्नमेंट तुम्हाला उपलब्ध करून देतात की कसं? हा बघा ना मॅडम, आता व्हर्च्युअल क्लासरूम फक्त विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढली म्हणून मिळालेला आहे, हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर जो इनोव्हेटिव्ह सायन्स लॅब आहे तो आज 2.5-3 लाखाचा आहे मॅडम. तो पण पटसंख्या वाढली म्हणून मिळालेला आहे. म्हणजे शासनाकडून पुष्कळशा गोष्टी होतात मॅडम, एवढा पक्का आहे आणि त्याचा फायदा होतो. आणि 14वा 15वा वित्त जेव्हा आयोग आहे त्यात आम्ही मागणी केली होती ग्रामपंचायतला, तर त्यांनी पण आपल्याला कॉम्प्युटर्स आणि टीव्ही मिळालेले आहेत तिथून. तर हे रिसोर्सेस आपल्याला अवेलेबल होतात. फक्त इच्छाशक्ती असेल तर सगळ्या रिसोर्सेस सुरुवात होऊन जातात मॅडम. आहे आज शाळेकडे सगळ्यात गोष्टी available. आणि जेव्हा तुम्ही सुरुवात केली होती म्हणजे जेव्हा 45 मुलं होती तेव्हा कसं होतं रिसोर्सेस? 0 लेवल होतं मॅडम. सांगितलं शेवटची घटका मोजणारी ती शाळा एक जवळपास मला वाटतं ते शाळेतून 1.5-2 फुटाचे वरती खूप मोठी नाली होती मॅडम. आणि उघडलेला ते गेट म्हणा, घाण तिथे, आता मी सांगू शकत नाही एवढी ती खराब अवस्थेत असलेली शाळा. आणि त्याच्यामध्ये ते 2-3 गुरुजी एकदम निराश म्हणजे खूप निराश. ऑलरेडी तिथलेच मॅडम ते त्याच भाषेचे त्याच याचे, परंतु त्यांची मानसिकता संपूर्ण संपुष्टात आलेली आपण जर म्हणू का शिकवण्याची नाही का. त्यांनी सरळ एक चांगले होते मला वाटतं औरंगाबादकडचे शिक्षक, मला आजही माहिती आहे जाधव सर. त्यांनी त्यांना म्हटलं सर आपण मिळून थोडं काही करू शकतो इथे. नाही सर म्हणे असं काहीच नाही, तेलुगू मुलं आहे, डोकं आपटो परेशान होतो, काही शिकवण्याची गरज नाही, ते नाही सुधारणार म्हणे. अशा प्रकारे सुरुवात ही खूप निराशाजनक होती. ती क्लासरूम बाकी म्हणजे भौतिक सुविधा जवळपास म्हणजे खोल्यांची होती, बाकी वातावरण नव्हतं मॅडम. शिक्षणाचं जो वातावरण पाहिजे तो वातावरण नव्हतं. हे घडवायला मला काही वेळ लागला. स्वतः पेंटिंग करणे, स्वतःच्याच पैशाने पेंटिंग करणे, या सगळ्या गोष्टी चालल्या. तर त्यावेळेस जे पालक होते यांचा प्रतिसाद कसा होता? त्यांचा प्रतिसाद सुरुवातीला खूप निगेटिव्ह होता मॅडम. प्रश्नच नाही, खूपच निगेटिव्ह होता. कारण त्यांना गुरुजी म्हणजे असे निराश राहतात असंच माहित होतं. बिचारे शेवटी ते नाईलाजास्तव राहिलेले अशी काही वाटत होते ते मुलं, ते राहिले होते. सुरुवातीला नकारात्मक भूमिका होती. मी पण खूप असे उलटे शब्द खाल्लेले आहे मॅडम, तुम्हीच बोलणारे. गुरुजीला काय पगार आहे, काय काम करते, हे अशी आहे तशी आहे, हे आहे ते आहे, चाललं आहे मॅडम. खूप बिलकुल शिवा खाल्लेला आहे मॅडम सुरुवातीला. त्यांच्या तेलुगू भाषेतच बोलले मला. पण त्यांच्यासाठी कसं, कारण ते कारणीभूत नव्हतं, ती शाळा तशी होती तर. आणि ज्यावेळेस हळूहळू ती शाळा बदलत गेली आणि माझं एक हे राहायचं मॅडम, का शाळा ही आपली शाळा म्हणजे अशी एका याच्यातच बंधनात नसायला पाहिजे. तर शाळा ही कनेक्टेड विथ द सोशल, समाजाशी ती जुळली तर ऑटोमॅटिक समाजाला रिस्पेक्ट द्यायला चालू करतो. तर मग काय व्हायचे का गावामध्ये
स्वातंत्र्य दिनाचा झेंडा फडकायचा, मुलांना तिथे प्रस्तुत करणे, त्यांचे भाषण हे ठेवणे, त्यांची स्पीच चांगली ठेवणे, गाणे, डान्स. याच्यातून काय झालं का त्यांना कळू लागलं की काहीतरी शिकत आहे, मुलं हलचल होत आहे आणि वेगवेगळ्या काही झाकी काढणे आपण ज्याला म्हणू, अशा प्रकारे सुरुवात झाली. तेव्हा शाळेला समाजाशी जोडलो. समाज सुरुवातीला नकारार्थी भूमिका होती आणि मग जोडता 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 आज एवढे कॉम्पॅक्ट झाले मॅडम, आज एका शब्दावर ते सगळं काही शाळेसाठी करायला तयार. आणि सर म्हणजे आता तुम्ही हे मला सांगताय आतापर्यंत म्हणजे जे जे तुम्ही चेंजेस आणले शाळेत, पण मेन स्ट्रीम जे स्कूल्स असतात अर्बन एरियाजला, पुण्यासारख्या सिटीला किंवा मुंबई सारख्या सिटीला जे शाळा असतात त्या शाळांमध्ये आणि ज्या या दुर्गम भागाच्या शाळा असतात यात मेजर डिफरन्स काय असतो? हा मॅडम, बरोबर आहे. आता याच्यामध्ये जर मेजर डिफरन्स आपण जर विचार केला तर मोठ्या मेन स्ट्रीमच्या शाळेमध्ये असणाऱ्या मुलांचे एक तर पालकच ऑलरेडी शिकलेले आहेत, त्याच्यामुळे सगळं काही त्यांना मुलांना प्रोव्हाइड करतात. इथे तसं नाही मॅडम, इथे 0 लेवल पासून यांचा पालक म्हणजे शिक्षकच मॅडम. आपल्याला बघणे गरजेचं आहे सगळ्या काही गोष्टी, आणि सगळ्याच गोष्टी तिथे हायफाय लेवलवरती होतात. इथे तेवढ्या नाही, टेक्नॉलॉजी पासून तर सगळ्या गोष्टी या गोष्टी तर आहेत. या 2 गोष्टी मी सांगू शकतो का तिथे शिकलेल्या पालकांची मुलं आहेत चांगल्या. इथे तसं नाही आहे. इथे शिक्षकच पालक आहेत सरळ सरळ. बेसिक मला त्यांचे युनिफॉर्म पासून विचार करावा लागतो, तिथे त्या गोष्टी नाही होणार. एवढंच नाही, माझ्या 7वीचा मुलगा पास झाल्यानंतर त्याची ऍडमिशन कुठे करायचं हे मी निर्णय घेतो मॅडम. पालक नाहीच घेत, त्यांना नाहीच, आम्हाला का माहिती, म्हणजे तुम्ही पहा. तर त्यांना त्या शाळेमध्ये टाकणे, 8वी मध्ये देऊन त्यांचे प्रवेश देणे, त्यांचे TC पोहोचवणे, मग पुन्हा वेगवेगळे पाहतो मी. याच्यातले जे आदिवासी मुलं आहेत तर त्यांना एकलव्य आदिवासी रेसिडेंटल स्कूल आहे गडचिरोलीकडे, तिथे त्यांच्या परीक्षेच्या माध्यमातून तिथे ऍडमिशन करणे, त्या मुख्याध्यापकाशी सहकार्य करणे. नाही तर काय होतं मॅडम, पालकांना नाही माहित मॅडम, ते डायरेक्ट ते ऍडमिशनचं नाही, ते बिचारे पुन्हा शेतात त्यांनी सुरू करतात. आम्हाला खूप मोठी जबाबदारी पाडावी लागते, ते नाही होणार. म्हणजे तुम्ही 7वी पर्यंत शिकवतात आणि पुढची रिस्पॉन्सिबिलिटी पण तुम्ही स्वतः घेतात, कारण की अदरवाईज ते ड्रॉप आउट होतील, म्हणजे पुढे शिकणारच नाही. येस, बिलकुल. मुली असेल तर त्यांच्यासाठी मग कुठेतरी हॉस्टेल आहे का ज्या चांगले टॅलेंटेड आहे बिचार, नाही तर बिचार पुन्हा तसंच होईल, ड्रॉप आउट होतील, लग्न होऊन जाईल, संपला विषय मॅडम. मग आपल्या या मेहनतीला आणि या पुरस्काराला पण काही नाही राहणार. आज इमोशनली गेलेले मॅडम मुलं खूप खूप आर्थिकच्या याच्याने कधी लावतात, सर मी इथे आहो असं आहे, भेटतात ते बोलतात, तर तिथपर्यंत आपली जबाबदारी आहे मॅडम. तर ते अर्बन मधले ते शाळेचे टोटली पालक रिस्पॉन्सिबल आहे. इथे शिक्षकाला पालक पण बनणे आवश्यक आहे इमोशनली, म्हणून म्हटलेलं इमोशनली टच. नाही तर काय चालले नक्षल मध्ये. मी म्हटलं मॅडम 2 गोष्टी इथे महत्वाच्या, एक रेड बोर्ड आहे आणि एक ब्लॅक बोर्ड आहे. रेड बोर्ड म्हणजे नक्षलाचा आहे, आजही आहे मॅडम तो, ज्याला आपण लाल फलक लागते तर तो इन्स्पायर करतो विद्यार्थ्यांना या आमच्याकडे. आणि एक आहे ब्लॅक बोर्ड, हा आहे शिक्षणाचा. तर रेड बोर्ड जर जास्त इन्स्पायर केला तर मुलं नक्षलमध्ये आजही जायला तयार होतात, आणि ब्लॅक बोर्ड जर टीचरचं अटॅचमेंट त्यांच्यासोबत असेल म्हणजे आजही ते शिकून चांगले नागरिक बनतात. हा गाव एकमेव असा गाव आहे का जिथे नक्षल्यांनी पोलीस स्टेशन लुटून टाकलं, कारण तो कोणत्यातला गाव मिळून काही कारवाई केली, काही छत्तीसगडला पडतात किंवा तेलंगणाला पडतात ते. तर इथे रेड बोर्ड आणि ब्लॅक बोर्ड हे 2 गोष्टी आहेत. जर रेड बोर्ड प्रभावी ठरला, रेड बोर्ड म्हणजे त्यांचे ते सूचनांचे बोर्ड लागतात मॅडम, जंगलामध्ये लागतात, गावामध्ये लागतात नक्षल्यांचे, असा विरोध तसा विरोध, तर त्याला पण बघून मुलं इन्स्पायर होतात, नक्षलमध्ये जातात. आणि आपला ब्लॅक बोर्ड आहे का याला हा जर इन्स्पायर ठरला तर मुलं देशासाठी घडू शकतात. तर त्याच्यासाठी मॅडम इथे मी एक खूप हिमतीचा एक तो काम केला, असं नाही मुलांसाठी, स्काउट गाईड हिमालय युनिट आहे मॅडम. एवढ्या तालुक्यात कुठेच दुर्गम भागात स्काउट गाईड हिमालय युनिट. ज्यावेळेस स्काउट गाईडचे डेट घालतात तर त्यावेळेस मला सांगण्यात पण आलं होतं, सर हा एवढा मोठा रिस्क घेऊ नका म्हणे, हे तर मुलं पोलिसांसारखे किंवा आर्मी सारखे दिसतील, नक्षल्याकडून तुम्हाला काही होऊ शकते. पण मला असं वाटलं की नाही, ध्येय तर चांगला आहे, राष्ट्राचा ध्येय आहे, राष्ट्रभक्तीचा ध्येय आहे. तर आज एक स्काउट गाईड हिमालय युनिट आहे मॅडम, जबरदस्त काम करतो माझा. तर अशा प्रकारे मुलांना या ब्लॅक बोर्ड कडे प्रभावित करणे खूप गरजेचं आहे, ते शिकतील मॅडम मुलं. सर हे जे स्काउट गाईड आहे हिमालय, म्हणजे यात काय होतं, म्हणजे तुम्ही रिक्रूट करतात लोकांना की कसं? हो, बिलकुल मॅडम. मुलांना खूप चांगल्या पद्धतीने एक छोटीशी आर्मीच तयार केलेली आहे, त्याचे मी सगळे तुम्हाला पण पाठवणार. ही आर्मी आहे माझी, की जेव्हा काही गावामध्ये स्वच्छता अभियान राबवते, त्याच्यानंतर काही हेल्पिंग कार्यक्रम अशा प्रकारे
छोटे छोटे कुठे पण सामाजिक कार्यक्रमामध्ये ही आर्मी पूर्ण माझी जी स्काउट गाईड हिमालय युनिट आहे, बाल युनिट, ती तिथे पोहोचते मॅडम. तर त्याच्याने कसं मुलांना एक आवड होते का आम्हाला हे सुद्धा करायचं आहे. पोलीस कॅम्प पण आहे मॅडम तिथे, त्या पोलीस कॅम्प मध्ये पण आम्ही भेटी घेतो, त्यांच्याशी इन्स्पायर होतात मुलं आणि आम्हाला देशभक्तीकडे जाण्याचा एक छोटासा मार्ग मिळतो या माध्यमातून. सर, म्हणजे जेव्हा तुम्ही हे स्काउटिंग वगैरे करता तेव्हा ऑब्व्हियसली म्हणजे नक्सलाइटला आर्मीशी प्रॉब्लेम आहे. तर जेव्हा तुम्ही हे असं काही उपक्रम करता तर त्यांच्या मनात एक वेगळा आयडिया तयार होत असेल नक्सलाइटच्या मनात, तर तुमच्यासाठी हे एक रिस्क फॅक्टर होऊ शकते, राईट? बिलकुल आहे मॅडम, आहे बिलकुल आहे. आणि याच्यातून मी म्हटलो ना का पुष्कळदा मला बोलले का असं, कारण कसं आहे मॅडम, नक्सलचा शिक्षणाला तर विरोध नाही आजपर्यंत, बिलकुल विरोध नाही, शिक्षणाला विरोध नाही. नाहीतर आजपर्यंत ते शाळा नाही, त्यांनी पोलीस स्टेशन उडवली आहेत, परंतु शाळा आजपर्यंत त्यांनी कुठेच उडवलेल्या नाहीत. तर त्यांना कसं शिक्षणाचा विरोध नाही आहे, हे महत्वाचं आहे. आणि शिक्षकाची प्रत्येक माहिती ही त्याची मानसिकता काय आहे आणि त्याचे काय विचार काय ते ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहित होतात. तर सध्या तरी कसं का आपण शाळेच्या आणि शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडवीत आलेलो आहोत. सध्या तरी आतापर्यंत काही थ्रेट्स असे काही आलेले नाही. म्हणजे नक्सलाइट जे असतात, जे नक्षलवादी लोक असतात, यांना शिक्षणाबद्दल सहानुभूती सांगू शकतो, असं म्हणू शकतो आपण की त्यांना ते एम्पॅथी आहे एज्युकेशनला हो, घेऊन. हा, एज्युकेशन व्हायला पाहिजे. कारण बघा मॅडम, शिक्षण असं आहे काही शिक्षित एक चांगला असंही होऊ शकते, त्या मागचं कारण शिकलेला नक्षलवादी हा चांगला हुशार असू शकणार, असे त्यांचा विचार असतो. बरोबर. तर असं असं कधी झालंय की तुमचे काही स्टुडंट्स तुमच्या सोबत शिकले, तुमच्याकडे शिकले आणि मग नक्षलवादीच्या रस्त्याने निघाले? नाही मॅडम, हेच महत्वाचं आहे. पोलीस बनलेले आहे परंतु ते नाही झाले, हेच माझ्या यशाचे खरेच नाही आहे. मी जे म्हणत होतो ना का ब्लॅकबोर्ड हा प्रभावी असायला पाहिजे, मी तिथे फेल झालो असतो मॅडम. मी कधीच या पुरस्काराच्या किंवा याच्यासाठी पोलीसमध्ये आहे मॅडम, भरपूर विद्यार्थी आहे माझे, पोलीसमध्ये आहे, आर्मीमध्ये आहे, त्याच्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रात पण आज आहे. ते मुलं कॉन्टॅक्ट मध्ये असतात, भेटतात सुद्धा. नक्सलमध्ये सध्या तरी ते गेलेले नाही आहेत. आणि सर, तुम्ही म्हणाले की मी म्हणजे नाही का स्वतःहून त्यांना पुढच्या शाळेत टाकतात, म्हणजे 8वी पासून किंवा जे आदिवासी हॉस्टेल्स असतात, हे करताना तुम्हाला म्हणजे फॉर एक्झाम्पल मुलींचे पेरेंट्स असतात, पालक असतात, त्यांच्याकडून किती विरोध असतो या गोष्टींना? हो मॅडम, सुरुवातीला राहायचं, परंतु आज असं झालेलं मॅडम, बिलकुल खरं मनापासून आनंदाने सांगतो मी, त्यांनी एक आपल्या घराचा मेंबर सारखा स्वीकारलेला मॅडम, बिलकुल. त्याच्यामुळे त्यांना जेव्हा समजून सांगितल्यानंतर ते मान्य करतात, तेवढा विरोध सध्या तरी नाही आला. सुरुवातीला होता, मुलींच्या जे आम्ही कार्यक्रम वगैरे करतो ना, त्याच्यातून एक अवेअरनेस प्रोग्राम आणलेला आहे का मुलगी शिकली तर किती बढिया होईल, काय होतं, या अवेअरनेसचा पण तिथे फायदा होतो आणि त्यांच्या समोर त्या मांडल्या जातात. जसं आता कस्तुरबा गांधी विद्यालय आहे सिरोंचाला, तर मी काय करतो, तिथे जी मुख्याध्यापिका आहे ना मॅडम, तर त्यांना इन्व्हाइट करतो माझ्या शाळेमध्ये, त्या पॅरेंट्सशी बोलायला लावतो, त्यांना दाखवायला लावतो, या गोष्टी सपोर्ट घ्यावा लागते मॅडम. जे लेडीज आहेत, मॅडम्स आहे, जसं ग्रामपंचायत मध्ये सरपंचच होती लेडीज आमची, तर त्या मॅडमला पण तिथपर्यंत मी पोहोचवतो आणि तिथून तो म्हणजे थोडासा इझी होऊन जाते मार्ग. नाही मॅडम, असं कधीच नाही झालेलं. फक्त एकच ते गोष्ट मला बोलतात मुली कधी पण किंवा मुलंही असेल तरी, सर आमच्या भाषेवरती हसतात लोक म्हणे, आम्ही जेव्हा बोलतो ना, तर त्या मराठी पण वेगळी आहे मॅडम, त्याच्यात तेलुगूचे उच्चारण कितीही केलं तरी त्याच्यामध्ये जो लय राहत होतो तेलुगूचा राहते. तर म्हटलं बेटा काही घाबरण्याची गरज नाही, असं काही होत नाही. IAS अधिकारी बघा, त्यांना पण सगळ्या लँग्वेज परफेक्टली म्हणजे हे नसतात ना, तर घाबरण्याची काही नाही. सर आमच्या भाषेवरती आम्ही मराठी बोलणार किंवा हिंदी बोलणार तर लोक हसतात किंवा शाळेतले हसतात. बस हा एक प्रॉब्लेम जाणवला आतापर्यंत तरी, सध्या तरी मला असं कधी नाही जाणवलं. जवळपास 70च्या वरती विद्यार्थी आहे मॅडम आणि चांगल्या पद्धतीने ते वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहे. काही एअर होस्टेस साठी पण गेलेले आहे मॅडम, हे मी अभिमानाने सांगतो. त्याच्यानंतर मेडिकल मध्ये, नर्सिंग मध्ये आहे, BMS करून डॉक्टरची सेवा पण करणारे मुली आहेत इथे आणि खूप चांगल्या पद्धतीने मॅडम आजही कॉन्टॅक्ट मध्ये आहे, आजही भेटतात आणि या आनंदाला त्यांनी पण तेवढ्याच मनाने साजरा केलेला आहे. पोलीस डिपार्टमेंट मध्ये सुद्धा मॅडम मुली. आता सर, हे तुम्ही शाळेत म्हणजे ऑलमोस्ट आता 25 वर्ष झाले तुम्हाला, तुम्ही शिक्षणाच्या क्षेत्रात आहात, तर तुम्हाला अजून म्हणजे तुम्ही असं ऍज अ फ्युचर
म्हणून तुम्हाला अजून काय काय या शाळेत करायचंय, तुमचे जे प्लॅन्स आहेत? हा, हे प्लॅन्स बघा मॅडम, मला तर मुलांना, माझ्या मुलात म्हणजे शाळेचे मुलं हे जे आहेत का या भाषेतून किंवा याच्यातून तर निघणार हे पक्का झालं काय आणि पुढे जाणार, याच्यातूनही काही अधिकारी बनावं याच्यासाठी एक प्लॅन सुरू आहे का, आम्ही एमपीएससी युपीएससी मुलांना कशा प्रकारे जोडू शकतो याबाबत सुरू आहे. नवोदयमध्ये विद्यार्थी जातात मॅडम माझ्या शाळेतून स्कॉलरशिप साठी जातात, तर असं एक मिशन ठेवलेलं आहे का दुर्गम भागातला विद्यार्थी या माध्यमातून कशा प्रकारे एमपीएससी आणि युपीएससी पण जोडला जाईल. तर हा एक प्रोजेक्ट मी हातात धरणार आहे मॅडम, कारण आता लँग्वेजचा तर प्रॉब्लेम हळूहळू माझा निघालेला आहे, कारण येणारे मुलं हे ऑलरेडी तयार होत आहे. तर आता या हिशोबाने पण काम सुरू आहे मॅडम मुलांसाठी, कारण त्यांना माहितच नाही का जर असं असं बनायचं असेल तर काय करावं लागलं आपल्याला, जिल्हाधिकारीसाठी काय करावं लागणार आहे, या गोष्टीवर आता फोकस सुरू आहे मॅडम. म्हणजे तुम्ही म्हणजे गायडन्स नाही आणि ते गायडन्स तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचवायचंय. पोहोचवायचं आहे, हा पोहोचवायचं आहे बिलकुल. आता जसं आर्मीचे तिथे जेव्हा हे राहतात ऑफिसर, त्यांना पण मी इन्व्हाइट करतो मॅडम शाळेमध्ये, बघा हे कसे बनलेले आहे. तर मग ते बोलतात. मागे रत्नागिरीचे जे आता सध्या सीवाय मॅडम इंदूर आणि जाखर मॅडम, त्यांना खूप इन्व्हाइट करायचं त्याच्याबद्दल मार्गदर्शन करा. तर ऑफिसर जे आहे मॅडम त्यांना मी इन्व्हाइट करत राहतो नेहमी. त्या उपक्रमाला नाव दिलेलं आहे बेस्ट गेस्ट म्हणून दिलेलं आहे. त्या उत्तम पाहुणे आणि ते प्रेरित करत राहतात. फॉरेस्टचे असेल तर RFO ला इन्व्हाइट करतात. तर जेव्हा तुम्ही हे नवीन नवीन उपक्रम कॉइन करता किंवा म्हणजे नवीन नवीन एक्सपेरिमेंट सुरू करता, तर तुमच्या मनात असं कधी होतं की अरे हे फेल जाईल मग कशाला उगाच करायचं, की नाही आपण ऍटलीस्ट सुरू तर करू, बघूया? नाही, म्हणून तर म्हटलं मॅडम त्या शाळेला मी ना सबनेम दिलेला आहे एज्युकेशनल ऍक्टिव्हिटी रिसर्च सेंटर. संशोधन करत आहोत, ते संशोधन फेलही होईल पासही होईल, त्याचे रिझल्ट मिळणार. फेल का झालं त्याच्यावर विचार करणे, त्याच्यात सुधारणा करणे, बस एवढा मॅडम. म्हणून त्याला ऍक्टिव्हिटी रिसर्च सेंटर म्हणून म्हटलेलं आहे. निराशा नाही, वी हॅव नो प्रॉब्लेम, ओनली द सोल्युशन. हे डोक्यात फिट केलेलं आहे, आमच्याकडे समस्या नाही त्याची उपायचा जास्तीत जास्त. एक समस्या असेल 3 उपाय काढून ठेवायचे वेगवेगळे, म्हणून हे कार्य सुरू आहे मॅडम. नाही ते केव्हाच बंद झालं असतं हे सगळं. आणि समजा जर की म्हणजे नाही का एखादा असं स्टुडंट असेल ज्याला अभ्यास नाही करायचा आणि मग तो नाही लिटरली असं जिद करत असेल, तर तुम्ही त्याला कसं कन्व्हिन्स, म्हणजे असा काही अनुभव तुमच्यासोबत घडलाय की तुम्ही त्याला कन्व्हिन्स? वा वा वा, आहे मॅडम, भरपूर आहे भरपूर. कारण मुलं हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात, असं नाही का एखादा सगळेच एक्सपिरियन्स, एखादा अनुभव आमच्यासोबत शेअर करा. आहे. भरपूर असे मुलं आहेत ते जे यायला नाही बघत, त्यांच्यासाठी सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहे मॅडम. परफेक्ट माझे मॅडम, मी दुर्गम भागातला असलं तरी मी एकही प्रशिक्षण आज सोडलेलं नाही जे चांगल्यात चांगलं शिक्षक घडवण्यासाठी मिळू. CCRT तर्फे मार्गदर्शन दिलं जातं माझ्याकडे परफेक्टच्या माध्यमातून बाहुली नाट्य. तर हे जे आहे ते मुलांना दाखवून सुद्धा मी त्यांच्याकडे. एकदा काय झालं होतं का पहिलीमध्ये जास्त सुरुवातीला प्रॉब्लेम होतो, जे फर्स्ट क्लासचे मुलं असतात ना ते घाबरतात, त्यांना थोडी माहिती शाळेमध्ये काय चालतं. त्याच्यामुळे ते जेव्हा येतात तर त्यावेळेस त्यांच्यासोबत पपेट्सच्या माध्यमाने त्यांच्यासोबत नाचणे गाणे या माध्यमातून त्यांना हसत खेळत पुढे आणे, अशा प्रकारे असतात. आणि त्याच्या घरी जाऊन सुद्धा नाही आमचे सर आले आणि तिथे सुद्धा घरी सुद्धा त्यांना घेतलेलं मॅडम का पपेट शोच्या माध्यमातून छोटे छोटे कार्टून फिल्म्स महत्वाचे मुलाचे ते कार्टून फिल्म्स वगैरे दाखवून सुद्धा तो मुलं शाळेत येऊ लागले. बिलकुल रडणारी मुलं हसवणे हा महत्वाचा आहे मॅडम, आणि ते हसता हसता. त्याच्यासाठी बघा मॅडम, मी एक छोटासा प्रयोग सांगतो. हे जे असतात असे चेहरे, अरे वा बा मोठू अरे ये रे बाबा शाळेत, हे अटॅक करतात मॅडम. अभिनय कौशल्य सगळ्यात मोठा, हसू लागतात ते पहिला. अरे हा जोकर तर नाहीये पहिला, ते शिक्षकाला बनावं लागतं. तशा प्रकारे मुलं येतात बिलकुल. सगळ्यात चेहरा मॅडम टीचरचा हसरा पाहिजे घुसताना एकदम, नाही तर आपले शिक्षक असे गंभीरतेने जातात मॅडम, मुलाकडे पण असे पाहतात. अरे बाबा येते काय दुश्मन थोडे आहे, आनंदात पाहतात, ते आवश्यक आहे. तुम्ही आता टीचर्स असं म्हटलं, तर तुम्ही आमचे म्हणजे जे दुसरे टीचर्स आहात त्यांना काय मेसेज तुम्हाला द्यायला आवडेल? त्यांना एकच मेसेज आजपर्यंत आणि आता पुढे देतो मॅडम, फक्त नकारात्मक वृत्ती सोडा, सकारात्मक विचार करा, तुम्हाला मार्ग दिसेल. आणि महत्वाचा, टीचर हा जॉब नसून तो जीवनाचा आनंद आहे. आम्हाला जिवंत विद्यार्थ्यांसोबत तो आनंद घेण्याचा भाग्य लाभलेला आहे. हा जन्म मला वाटत नाही पुन्हा मिळणार, तर जेवढा आनंद घेता येईल तेवढा आनंद घ्या.
आणि नोकरी म्हणून केले तर मग फक्त 11 ते 5 तुमची ड्युटी राहील. ना तुम्ही त्या समाजासोबत जुळणार ना त्या मुलांसोबत जुळणार. एवढंच मला सांगायचं मॅडम. नोकरी म्हणून नाही करू शकत. टीचर हा नोकरी नाही माझ्या मते तो एक आनंद आहे जीवनाचा. तर आम्ही जिवंत विद्यार्थ्यांना देतो. मी पुरस्कारासाठी कधीच काम केलेलं नाही मॅडम. काम करता करता त्या पुरस्काराच्या जवळ गेलेला आहे. कसं झालं मॅडम, 2018 मध्ये पण मी फायनलला गेलो होतो. परत 2019 ला गेलो, परत 20 ला गेलो, परत. पण खूप शिक्षक म्हणायचे, अरे तुमचं ते यादीत नाव दिसत, शेख सर तुम्ही रिटायर्ड होणार पण हा पुरस्कार मिळणार नाही. म्हटलं मी पुरस्कारासाठी नाही जात आहे, आठवण ठेवा. रिटायर्ड झालं नाही भेटलं तरी चालेल. मला माझ्या दुर्गम क्षेत्राचं काम वारंवार त्या दिल्लीला ठेवण्याचा मांडण्याचा म्हणजे ही संधी मिळत आहे. मग ती का बरं मी सोडणार नाही. कारण गरजेचं आहे का आमच्या गडचिरोली जिल्ह्यात पण असं काम होऊ शकते. आता या गोष्टीचा हा यश होता मॅडम. तर खूप आनंद झाला आणि आपल्या साधना साप्ताहिक आहे पाक्षिकाचे आहे ना, पूर्ण मनापासून आणि खूप छान वाटलं मॅडम बोलून.